कर रहे हैं, जिसका मकसद है कि गन्ना व अंगूर और फल पाक फसल प्रबंधन और आधुनिक कृषि तकनीक पर हम चर्चा कर सके। तो आज के कार्यक्रम में हमारे अलग अलग स्पीकर्स हैं जो आपको अलग अलग विषयों पर जो है वो चर्चा करेंगे और कोशिश करेंगे कि अगले कुछ घंटों में आप कुछ उपयुक्त जानकारी यहाँ से लेकर जाए। तो सबसे पहले स्वागत करते हैं हमारे जितने भी किसान भाई बहन आए, आप सभी का बहुत बहुत स्वागत है हमारे आज के इस कार्यक्रम में। और अब हम स्वागत करेंगे हमारे जो एक्सपर्ट्स हैं उनका। तो सबसे पहले हमारे बीच है मिस्टर सूर्यकांत मोरे सर, तालुका कृषि अधिकारी पंढरपुर सोलापुर से। सर आपका बहुत बहुत स्वागत है हमारे इस कार्यक्रम में। हमारे बीच है डॉक्टर एसआर कदम मैम, सब्जेक्ट मैटर स्पेशलिस्ट एग्रोनॉमी, केवीके माहौल सोलापुर से। मैम आपका भी स्वागत है हमारे इस कार्यक्रम में। हमारे बीच है श्री विकास मेड़े सर, एग्रीकल्चर ऑफिसर पंढरपुर सोलापुर से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच है मिस्टर सागर भोसले सर, असिस्टेंट एग्रीकल्चर ऑफिसर पंढरपुर सोलापुर से। हमारे बीच है मिस्टर सचिन पालगुले सर, सीनियर ट्रेजरी मैनेजर सीएनएस आईसीएमई हॉलैंड ट्रैक्टर से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच है मिस्टर दौलत फरोसे सर, रीजनल मार्केटिंग मैनेजर इनको एमसी क्रॉप साइंसेज प्राइवेट लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है हमारे इस कार्यक्रम में। मिस्टर महेश पाटिल सर है, टेरिटरी मैनेजर ट्रैक्टर सेल्स न्यू हॉलैंड ट्रैक्टर से। श्री सुख आचार्य भोसले सर, डीएसएओ डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट एग्रीकल्चर ऑफिसर सोलापुर महाराष्ट्र से। और श्री अभिजीत देठे सर हैं, ये टेक्निकल ऑफिसर हैं सोलापुर से। सर आपका भी स्वागत है हमारे इस कार्यक्रम में। तो हमारे बीच हैं श्री बाला साहब दगाडू लांगेट सर, सब डिविजनल एग्रीकल्चर ऑफिसर पंढरपुर। और हमारे बीच हैं सुमित यालमार्स जी, सीएओ कृषि विभाग से, सुहास यादव जी सीएओ, सचिन यादव जी सीएओ। और एक और एक्सपर्ट है हमारे बीच कृषि विज्ञान केंद्र सोलापुर के हेड और सीनियर साइंटिस्ट, लेकिन वो ऑनलाइन जुड़ेंगे। तो मैं डॉक्टर लाला साहब तांबाड़े सर का भी स्वागत करना चाहूंगी हमारे इस कार्यक्रम में। तो हम प्रोग्राम शुरू करते हैं। और जैसा कि हमारा आज का विषय है गन्ना व फल पाक और अंगूर फसल प्रबंधन तो और आधुनिक कृषि तकनीक, तो सबसे पहले हम गन्ने से रिलेटेड डिस्कशन करेंगे। और रॉटेट मैनेजमेंट जो है एक समस्या इस वाले बेल्ट में माना गया है। तो हमारे बीच हमारी जो फर्स्ट स्पीकर है वो है डॉक्टर एसआर कदम मैम, सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट स्पेशलिस्ट एग्रोनॉमी, केवीके माहौल सोलापुर से। मैम प्लीज आप स्टेज पे आ जाइए और रॉटेट मैनेजमेंट के बारे में हमारे दर्शकों को जानकारी दीजिए। प्रसंगी मला ऊस खोडवा व्यवस्थापन त्याचप्रमाणे पाचट व्यवस्थापन या विषयावर बोलण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे। तर आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 12 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड जी काय आहे ती केली जाते। एकट्या सोलापूरचा जर आपण विचार केला तर साधारण 35,400 हेक्टर क्षेत्र जे आहे ते ऊस पिकाखाली आहे। याचं उत्पादन जर आपण पाहिलं तर साधारण 1,69,92,000 क्विंटल इथपर्यंत याचं उत्पादन आहे। आणि उत्पादकतेचा जर ऊसाचा विचार केला तर 480 क्विंटल प्रति हेक्टर इथपर्यंत ऊसाची उत्पादकता एकट्या आपल्या सोलापूर जिल्ह्याची आहे। सोलापूर जिल्हा तसं जर विचार केला तर रेनफेड झोनमध्ये येतो। इथे ॲश्युअर्ड रेनफॉल झोन आहे हा, तरी सुद्धा ऊसाचं उत्पादन जर आपण पाहिलं तर ऊसाचं उत्पादन म्हणावं तेवढं आपलं योग्य नाही। त्याच्यामुळे आपल्याला काय पर्याय आहे तर खोडवा व्यवस्थापन हा त्याच्यावरचा एक उत्तम पर्याय आहे। खोडवा व्यवस्थापनाबाबतीत जर बघायचं झालं तर आपल्याकडे साधारण 2 खोडव्यापर्यंत खोडवा घेतला जातो, परंतु क्युबा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, थायलंड यांसारख्या देशांमध्ये साधारण 5 खोडवे घेतले जातात। आपल्याकडे साधारण 100 टनापर्यंत उत्पन्न आहे, परंतु इतर देशांचा विचार जर केला तर त्या देशांमध्ये 5वा जो खोडवा घेतला जातो त्या खोडव्याचं सुद्धा उत्पादन 60 टनापर्यंत प्रति हेक्टरी त्या ठिकाणी मिळतं। आपण आता विचार काय करतोय की एकरी 100 टन आपल्याला भेटायला पाहिजे, परंतु इतर देशांमध्ये 60 ते 70 टन सहज 5व्या खोडव्याला सुद्धा उत्पादन येतं। तर याचं काय आहे, गणित काय आहे आणि खोडवा हा का घ्यायला पाहिजे, कशामुळे घ्यायला पाहिजे, आपण सुद्धा खोडवा का घेतला पाहिजे। तर खोडवा घेण्यामागचं खरं कारण असं की आपणा सर्वांना माहिती आहे की आजकाल खर्च जो आहे उत्पादनावरचा तो वाढत चाललेला आहे। मग हा उत्पादन खर्च कुठेतरी कमी होतो। खोडवा पीक जेव्हा आपण घेतो तर त्या वेळेला वेळ,
आपला खर्च, श्रम यांची बचत होते. त्याचप्रमाणे बेणे असेल, त्यानंतर विविध औषधी ज्या काय आपल्याला त्यासाठी लागतात, खत लागतात, यांच्यामध्ये बचत होते. त्याचप्रमाणे खोडवा घेत असताना पाचट व्यवस्थापन जर आपण त्या ठिकाणी केलं तर निश्चित त्या ठिकाणी तण नियंत्रण सुद्धा आपलं होतं. त्यामुळे खोडवा पीक जे आहे ते खोडवा पीक घेणं हे अत्यंत गरजेचं आहे किंवा हे त्याचे फायदे आहेत. खोडवा पीक पाण्याचा ताण सुद्धा चांगल्या प्रकारे सहन करू शकतं. हे झाले त्याचे फायदे. मग आता खोडवा पीक घेत असताना कोणत्या बाबींचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे किंवा खोडवा पीक उत्पादन कमी असण्याची कारणं काय आहेत? मी आत्ताच सांगितलं की प्रगतशील देशांमध्ये खोडवा पिकाचं उत्पादन खूप जास्त आहे आणि आपल्याकडे कमी आहे. मग याचं काय कारण आहे? तर कारण असं की आपण खरं तर खोडवा पिकाकडे दुर्लक्ष करतो. हे आपलं त्यामागचं कारण आहे. दुसरं काय की मोठ्या बांधणीच्या वेळेला आपण थोडासा चालढकलपणा करतो, मोठी बांधणी व्यवस्थित करत नाहीत. दुसरं, नत्र स्फुरद पालाश व्यतिरिक्त सुद्धा सेंद्रिय खतांचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे, जो की आपण करत नाही. यामुळं काय होतं की जमिनीचा पोत जो आहे तो खालावतो आणि जमिनीचा पोत खालावल्यामुळे अपेक्षित उत्पन्न खत देऊन सुद्धा आपलं त्या ठिकाणी येत नाही. दुसरी गोष्ट काय आहे की खोडकीड जो आहे, खोडकिडीचा प्रादुर्भाव खोडवा पिकामध्ये खूप जास्त प्रमाणावर असतो. तर ही काही ठराविक कारणं आहेत ज्यामुळे खोडवा पिकाचं उत्पादन जे आहे ते कमी येतं. आणि इतर ठिकाणी जर पाहिलं तर खोडवा पीक सुद्धा लोक चांगल्या प्रकारे घेतात. तर ही त्याची उत्पादन कमी येण्याची कारणे आहेत. मग खोडवा पीक मला घ्यायचं आहे, मग आता खोडवा पीक घेत असताना कोणत्या बाबींचा विचार मी करायला हवा? तर खोडवा पीक ठेवत असताना फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा आपण घ्यायचा आहे. बरेच लोक काय करतात की फेब्रुवारी नंतर म्हणजे अगदी मार्चपर्यंत ज्यांचा ऊस तुटलेला आहे अशा ऊसाचा सुद्धा खोडवा घ्यायचा लोक प्रयत्न करतात. परंतु याच्यामध्ये काय होतं की उशिरा खोडवा पीक किंवा उशिरा तुटलेल्या ऊसाचा जर खोडवा आपण घेतला तर त्यामध्ये खोडकीड जी आहे ती जास्त प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी आलेली दिसते. त्यामुळं उशिरा जो खोडवा आहे तो घ्यायचा नाही. त्यानंतर ऊसाचे उत्पादन जे आहे ते साधारण हेक्टरी 100 टन आणि ज्या ठिकाणी हेक्टरी रोपांची संख्या 1 लाख इतकी आहे त्याच ठिकाणचा खोडवा जो आहे तो आपण घेतला पाहिजे. 1 लाखापेक्षा कमी संख्या जर असेल त्या ठिकाणी खोडवा पीक आपण घ्यायचं नाही. कारण की आपण जर 100 टनापर्यंत आपल्याला पोहोचायचं जर असेल तर हेक्टरी रोपाची संख्या 1 लाख आणि एका ऊसाचं वजन जर समजा 1 किलो असेल तरच आपल्याला 100 टन ऊसाचं उत्पादन त्या ठिकाणी शक्य आहे. त्याच्यामुळे ऊस खोडवा पीक घेत असताना या बाबींचा विचार आपण केला पाहिजे. खोडवा ज्या ठिकाणी घ्यायचा आहे ती जमीन चांगल्या निचऱ्याची असली पाहिजे. त्यानंतर 12 ते 14 महिने वयाचा ऊस असतानाच तोडणी त्या ऊसाची झाली पाहिजे. या प्रकारे जर आपण विचार करून खोडवा पीक घेतलं तर मला वाटतं की निश्चित खोडवा पीक घेणं आपल्याला सोपं जाणार आहे. दुसरं महत्त्वाचं असतं खोडवा पिकामध्ये जातींची निवड. बरेच शेतकरी असं करतात, आपल्याकडे लोकप्रिय आहे म्हणजे 86-032 ही जात आपल्याकडे लोकप्रिय आहे, बरोबर आहे. आता नवीन नवीन महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जात आहे 15-012 आहे, ही सुद्धा जात आहे. परंतु ह्याचं बेनं अजून काय आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. मग आता 86-032 जी आहे ती 1986 मध्ये प्रसारित झालेलं वाण आहे. तरी सुद्धा लोकांची लोकप्रियता या वाणासाठी आहे. खोडवा पीक जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी ठराविक काही जाती आहेत, त्याचा जर खोडवा घेतला तर आपल्याला चांगलं उत्पन्न येऊ शकतं. त्यामध्ये को VSI 9805 त्याचप्रमाणे MS 1001 हे जर वाण तुमच्याकडे असतील तर याचं उत्पन्न जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे येतं. आणि ह्या जाती तुम्हाला जर पाहिजे असतील तर ह्या आपल्या VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जी आहे पुण्याला त्यांच्याकडे हे जाती ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. तर लवकर पक्व होणाऱ्या जाती खोडवा जर घ्यायचा असेल आपल्याला ऊसाचा तर लवकर पक्व होणाऱ्या जाती जर आपण घेतला तर खोडवा पीक जे आहे ते घेण्यासाठी आपल्याला सोयीस्कर ठरते. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काय आहे, बऱ्याचदा असं असतं की जातीची निवड करताना आम्ही जी जात घेतली आहे त्याच जातीचा आम्हाला खोडवा ठेवायचा आहे, तरी काही हरकत नाही.
योग्य त्या बाबींचा किंवा योग्य त्या प्रॅक्टिसेसचा जर तुम्ही वापर केला तर आहे त्या जातीचा पण खोडवा तुम्ही घेऊ शकतात. असं काही नाही की मी सांगितलं त्याच जातीचा खोडवा तुम्ही घेतला पाहिजे. फक्त ह्या जातींचा खोडवा जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे येतो. ऊस खोडवा घेत असताना त्याच्या ठराविक काही कार्यपद्धती आहेत. त्या कार्यपद्धती कोणत्या की खोडवा पीक आपल्याला पूर्वतयारी करायची जर असेल तर ही ऊस लागणीपासूनच आपण खोडवा पिकाची तयारी केली पाहिजे. खोडवा पिकाची तयारी जी आहे लागणीपासून केली पाहिजे. आपण आधीच ठरवलं पाहिजे की ह्या वर्षी मला खोडवा घ्यायचा आहे. तर करत असताना काय करायचं आहे तर लागवड पद्धतीमध्ये थोडासा बदल जो आहे तो आपल्याला करायचा आहे. यासाठी काय करायचं आहे की 2 सऱ्यांमधील अंतर किमान 4 फूट आपण ठेवायला पाहिजे आणि जमिनीच्या मजदुरानुसार रुंद सरी किंवा जोडओळ पद्धत जर असेल म्हणजे ह्या 2 पद्धतीने जर आपण लागवड केली, रुंद सरी वरंबा पद्धत किंवा जोडओळ पद्धतीने जर आपण लागवड केली तर निश्चित आपल्याला पाचट चांगलं त्या पट्ट्यामध्ये बसतं आणि खोडवा पीक घेणं आपल्याला सोयीस्कर जातं. दुसरी महत्त्वाची बाब काय आहे याच्यामध्ये तर ऊस खोडवा ज्या ठिकाणी घ्यायचा आहे त्या ठिकाणी जर ऊस तोडणी यंत्राने आपण तोडणी केली ऊसाची तर ऊस खोडवा येण्यासाठी खूप कष्ट आपले वाचतात. ऊस तोडणी यंत्राने केल्यावर काय कष्ट वाचतील की पाचट बाजूला करायचा आपला ताण राहणार नाही, बुडके छाटण्याचा ताण आपल्याला नंतर राहणार नाही. त्यामुळे ऊस तोडणी यंत्राने आपण ऊस तोडणी जर केली तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होतो. आणि ऊस तोडणी यंत्राने जर आपण ऊस तोड केली तर आपल्याला त्या ठिकाणी खोडव्याची फूट जी आहे, फुटवे जे फुटतात ते खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी खोडवे फुटण्यास मदत होत असते. यामध्ये ऊस तोडणी करत असताना बुडका छाटणे जे आहे, बुडका छाटणे हे अत्यंत महत्त्वाचं ऑपरेशन जे म्हणू आपण त्यामधलं महत्त्वाचं काम जे आहे ते बुडका छाटणी आहे. तुम्ही म्हणणार बुडका छाटणी का महत्त्वाची आहे? जर मजुरांच्या सहाय्याने तुम्ही जर बुडके छाटले तर मजूर काय करतात वरवर 2-3 कांडे ठेवून वरचा ऊस काढून घेतात आणि 2 ते 3 कांडे ठेवल्यामुळं काय होतं की खोडवा घेताना त्याला फुटवे जे आहेत ते चांगले फुटत नाहीत आणि खोडव्याला फुटवे जर चांगले नाही फुटले तर त्या ठिकाणी अन्नद्रव्य जे आहेत ते मुळांद्वारे त्यांना घेता येत नाही. बुडका जर आपण बरोबर बेसपासून छाटला तर काय होतं की त्या ठिकाणी फुटवे जास्त फुटतात आणि अन्नद्रव्य सुद्धा घेण्यास त्या ठिकाणी मदत होते. पांढऱ्या मुळ्या ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अन्नद्रव्य घेऊ शकतात. म्हणून बुडका छाटणी जी आहे ते बुडका छाटणी तोडणीनंतर आपण करून घ्यायची आहे. आता ऊस खोडवा घेत असताना खोडवा राखण्याची वेळ सुद्धा फार महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आपण काय करतो की एप्रिल-मे पर्यंत ऊस तोडणी चालते. मग आता फेब्रुवारी नंतरचा जो ऊस असतो तो आपण घ्यायचा नाही. कारण की पाडेगाव संशोधन केंद्राचं म्हणणं असं आहे, त्यांना प्रयोगांती असं आढळलेलं आहे की सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जर ऊसाचा खोडवा घेतला तर उत्पादन जे आहे ते 20% जास्त येतं. त्याच्यामुळे साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीमधलाच जर आपला खोडवा घेतला आपण तर आपलं उत्पन्न जे आहे ते रेग्युलर उत्पन्नापेक्षा 20 ते 30% त्या ठिकाणी जास्त येतं. म्हणून पूर्व हंगामी ऊस जो आहे त्या पूर्व हंगामी ऊसाचाच खोडवा जो आहे तो आपण घेतला पाहिजे. आता खोडवा पीक जेव्हा घेत असतो तर तेव्हा बऱ्याचदा लोकांचा संभ्रम असतो की त्याला खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा आता कोणी जोडओळ पद्धतीने लावतो, कोणी रुंद सरी वरंबा पद्धतीने लावतो. वेगवेगळ्या पद्धतीने ऊसाची लागण जी आहे ती बऱ्याच ठिकाणी करतात. महाराष्ट्रभरामध्ये जेवढे जिल्हे आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल तिथं वेगवेगळ्या पद्धतीने ऊस हा लागवड केला जातो. मग ऊस तुटल्यानंतर 15व्या दिवशी आपल्याला 75 किलो नत्र, 58 किलो स्फुरद आणि 58 किलो पालाश जो आहे तो ऊस पिकाला आपल्याला द्यायचा आहे. जर आपल्याकडे 10-26-26 अवेलेबल असेल किंवा युरिया जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर 5 गोण्या प्रति हेक्टरी 10-26-26 2 गोण्या युरिया ऊस तुटल्यावर 15 दिवसांनी आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर 1.5 महिन्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1.5 महिन्यानंतर त्याला स्फुरद आणि पालाशची फारशी गरज नसते. मग 1.5 महिन्यानंतर त्याला गरज कशाची असते तर नत्राची गरज असते. आपल्याला त्या ठिकाणी फुटवे जास्त फुटायला पाहिजे, त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी म्हणतो आपण
ती खूप चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, त्याला फुटवे चांगले फुटले पाहिजे. म्हणून अशा वेळेला त्या ठिकाणी फक्त 3 गोण्या युरिया ज्या आहेत त्या आपण द्यायच्या आहेत. 3 गोण्या जर युरियाच्या दिल्या तर त्या ठिकाणी 75 किलो नत्र आपल्याला त्या ऊसाला देणे शक्य होणार आहे. त्यानंतर 3 ते 3.5 महिन्यानंतर जेव्हा आपली बाळ बांधणी असते, 5 गोण्या 10-26-26च्या आणि 4 गोण्या युरियाच्या 3.5 महिन्यानंतर द्यायच्या आहेत. म्हणजे जवळपास युरियाच्या 3.5 महिन्यापर्यंत 8 गोण्या आपल्याला त्या ऊस पिकाला द्यायच्या आहेत. कारण त्यावेळेला त्या स्टेजला नत्राची गरज जी आहे ती ऊस पिकाला जास्त असते. तर खत देत असताना दुसरं महत्त्वाचं एक आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की बरेच ठिकाणी आपण पाहतो की पहारीच्या साहाय्याने खत दिल्या जातो. पण पहारीच्या साहाय्याने खत जर द्यायचं तर हे खूप लेबर म्हणजे त्यात लेबर कॉस्ट वाढते म्हणतो आपण की त्या ठिकाणी मजुरांचा जो काय मजूर संख्या जी आहे ती जास्त लागते आणि कष्टाचं काम आहे खूप. परंतु ज्यांना कोणाला द्यायचं आहे पहारीने खत, तर यावेळेला आपल्याला काय करता येईल की पहारीने खत दिल्यामुळं खत व्यवस्थापन मी परत सांगते. हे पहा, ऊस तुटल्यानंतर 15 दिवसांनी आपल्याला 75 किलो नत्र, 58 किलो स्फुरद आणि 58 किलो पालाश ऊस पिकाला देणं गरजेचं असतं. मग हा खत डोस देण्यासाठी आपल्याला 10-26-26च्या 5 गोण्या प्रति हेक्टरी लागतात. 2 गोण्या युरियाच्या लागतात 15व्या दिवशी ऊस तुटल्यानंतर. त्यानंतर साधारण 1.5 महिन्यानंतर 3 गोण्या युरियाच्या टाकायच्या आणि 3.5 महिन्यानंतर म्हणजे बांधणीच्या वेळी 5 गोण्या 10-26-26च्या आणि 4 गोण्या युरियाच्या आपल्याला वापरायच्या. या पद्धतीने खत व्यवस्थापन जर केलं आपण तर 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश आपल्याला हेक्टरी ऊस पिकाला त्या ठिकाणी लागतं. आता पहारीच्या साहाय्याने खत देणे ही एक पद्धत आहे, परंतु हे लेबर कॉस्ट त्याच्यामध्ये वाढते. परंतु ज्या कोणाला पहारीने खत देणं शक्य असेल त्यांनी जर दिलं तर ह्याचे काही फायदे आहेत. काय फायदे आहेत पहारीने खत देण्याचे? तर खत हा मुळाच्या सानिध्यात उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे रासायनिक खताचा वातावरणाशी डायरेक्ट संबंध येत नाही. त्याच्यामुळं उडून जाणे किंवा पाणी दिल्यानंतर वाहून जाणे हे प्रकार खताच्या बाबतीत होत नाही. खत जो आहे आपला तो मातीच्या आड पडल्यामुळे खत पिकास लवकर उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे तणावाटे जे काही खत घेतलं जातं तर हे तणावाटे खत जे आहे ते तणावाटे खत घेतल्या जात नाही, कारण पहारीच्या साहाय्याने खत जे आहे ते खूप खोल पडलेलं असतं. त्याच्यामुळं पहारीच्या साहाय्याने खत देणं त्याचे काही फायदे पण आहेत तसेच तोटे पण आहेत. तोटा फक्त एवढाच आहे की त्या ठिकाणी मजूर खर्च जो आहे तो आपल्याला जास्त लागतो. आता सर्व ठिकाणी खत देणे आपल्याला शक्य होत नाही पहारीच्या साहाय्याने, परंतु अभ्यासाअंती असं आढळलेलं आहे की जर पहारीच्या साहाय्याने आपण खत दिला तर साधारण 15% उत्पादनात वाढ होते आणि जो काही खत आपण जमिनीला दिलाय तो सुद्धा व्यवस्थित मुळाच्या कक्षेतून त्या ऊस पिकाला उपलब्ध होत असतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे मशागतीशिवाय खोडवा पीक व्यवस्थापन जर करायचं असेल, काहीच मशागत करायची नाही आहे, समजा आपल्याला बगला फोडून घ्यायच्या नाही आहेत किंवा काय त्याच्यामधून असं सऱ्या मारून पाचट त्यामध्ये कुजवायचे नाही, अशा वेळेला काय करायचं तर ऊस तुटल्यानंतर पाचट जी आहे ती सरीमध्ये ढकलून घ्यायची आहे. त्यानंतर बुडके छाटून पाचट ढकलून बुडके आपले मोकळे करून घ्यायचे. का? कारण की पाचट पूर्णपणे आपल्याला सरीत ढकलावी लागेल आणि त्यानंतरच आपले जे खोडवा आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी त्याला फुटवे फुटणार आहेत. याच्यामध्ये मशागत काही केली आहे का आपण? नाही, फक्त पाचट जी आहे आपण ती साईडला लोटून घेणार आहेत. ही पाचट साईडला लोटल्यानंतर काय करायचं आहे की 2.5 लिटर जीवाणू संवर्धन. मग आता पाचट कुजविणारे जीवाणू आपल्याकडे मिळतात ज्याला आपण डिकम्पोजर कल्चर असं म्हणतो. हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं डिकम्पोज कल्चर जे आहे ते आपल्याकडे म्हणजे कृषी विज्ञान केंद्र मोहोळ ह्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर 200 रुपये प्रति किलो ह्याप्रमाणे ते डिकम्पोजिंग कल्चर जे आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं आपल्याकडे मिळते. 2.5 लिटर पाण्यामध्ये
हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला 80 किलो नत्र आणि 100 किलो स्फुरद म्हणजे SSP टाकून आपण जर हे 5 टन शेणखतात मिक्स करून घेतलं आणि त्या पाचटावर जर अंथरलं तर त्या ठिकाणी पाचट कुजण्यास आपल्याला मदत होते आणि हे पाचट कुजल्यामुळे जमिनीचं सेंद्रिय कर्बसुद्धा वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. बऱ्याचशा ठिकाणी असं असतं की ऊस लागवड केलेली आहे परंतु पाण्याचा सोर्स नाही आहे किंवा पाणी कमी झालेलं आहे. अशा आवर्षणग्रस्त भागामध्ये ऊसासाठी काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे जेणेकरून ऊसाचं पीक पाण्याचा ताण सहन करेल. तर आवर्षणग्रस्त भाग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी केओलिन नावाचं जे काय रसायन आहे, केओलिन 6%, त्याची फवारणी 1000 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी करायची आहे. म्हणजे 60 ग्रॅम केओलिन हे 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ह्याची जर आपण दर 15 दिवसाच्या अंतराने जर फवारणी केली किंवा दर 15 दिवसाच्या अंतराने जर दिलं तर निश्चित पाण्याचा ताण सहन करण्याची कॅपॅसिटी त्या पिकाची वाढते. का वाढते? कारण केओलिन जे आहे हे बाष्पीभवन विरोधक आहे, बाष्पीभवन त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळं हा सुद्धा एक चांगला पर्याय आवर्षणग्रस्त भागातल्या लोकांसाठी आहे. ज्यांच्या कोणाकडे केओलिन अवेलेबल नाही आहे अशा लोकांनी 2.5 गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश जर दिला तर त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाण्याचा ताण ते पीक जे आहे ते सहन करू शकतं आणि दाट पाण्याच्या पाळ्या द्यायची त्या ठिकाणी काही गरज आपल्याला पडत नाही. या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं की ज्या ठिकाणी पाणी आहे, ज्या ठिकाणी मशागत करता येत नाही, या ठिकाणी काय करायचं. मग आता 60 दिवस झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर. हा मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर जो आहे तो आपण प्रत्येकी 5 लिटर पाण्यामध्ये 90 दिवसांनी 60 दिवसापासून जर केला तर त्या ठिकाणी ऊसाची गुणवत्ता जी आहे ती वाढण्यास मदत होते. मग ऊसाची गुणवत्ता म्हणजे काय की ऊसाची जी साईज आहे ती चांगली वाढते, ऊसामधील साखरेचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित राहतं आणि ऊसाचं वजन जे आहे ते सुद्धा व्यवस्थित होतं. त्याच्यामुळं 60व्या दिवशीपासून 90व्या दिवशीपर्यंत मायक्रोन्यूट्रिएंटचा स्प्रे जो आहे, मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2, या मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर आपण ऊस पिकामध्ये केला पाहिजे. त्यानंतर ॲझेटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलियम याचा वापर आपण करतो, परंतु ॲसिटोबॅक्टरचा जर वापर केला तर निश्चित साखरेचं प्रमाण जे आहे ते ऊसाचं वाढतं. ॲसिटोबॅक्टरची तुम्ही बीजप्रक्रिया करा किंवा डायरेक्ट ॲसिटोबॅक्टर सोडलं म्हणजे त्याची आळवणी केली, ड्रेंचिंग केली, ड्रिपद्वारे सोडलं तरीही चालतं. या पद्धतीने जर आपण ऊसाला ठराविक गोष्टींचा वापर केला तर निश्चित याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये काय असतं की पीक संरक्षण कसं करायचं खोडवा पिकाचं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोग असतो तो म्हणजे काने किंवा गवताळ मादीचं प्रमाण ज्या ठिकाणी जास्त आहे ते बेटं काढून टाकायचे आणि खोडकीड ज्या ठिकाणी आपल्याला आढळून आली आहे त्या ठिकाणी क्लोरॅन्ट्रिनिपोल 18.5% 3 ते 4 मिली 10 लिटर पाण्यातून जर आपण दिलं तर त्या ठिकाणी खोडकीड जी आहे ती येत नाही. याच्यासाठी तुम्ही क्लोरोपायरीफॉस, क्विनाइलफॉस सुद्धा वापरू शकता. याप्रमाणे जर आपण पीक संरक्षण केलं तर निश्चित फायदा होतो. ज्या ठिकाणी हुमणी जास्त आहे अशा ठिकाणी मोनोक्रोटोफॉसचा वापर 15 मिली 10 लिटर पाण्यातून आपण केला पाहिजे. असं केल्याने हुमणीसुद्धा आपली जी आहे ती त्या ठिकाणाहून नियंत्रणात येते. याचबरोबर एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रणसुद्धा होतं. या पद्धतीने जर आपण व्यवस्थित खोडवा ऊस पिकाचं जर नियोजन केलं तर खोडवा पिकाचं उत्पन्न साधारण 100 टनापर्यंत घ्यायला आपल्याला काहीच हरकत नाही. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पाचट व्यवस्थापन. हे पाचट व्यवस्थापन बरेच लोक जाळून टाकतात. तर सर्वांना या ठिकाणी मी कळकळीची विनंती करते की कोणीही पाचट जी आहे ती जाळू नये, आहे तशी ती आपल्या शेतामध्येच कुजवावी. आता हे कुजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. डिक पद्धतीने तुम्ही कुजवू शकता किंवा आहे त्या ठिकाणी डिकम्पोजर कल्चर मारून सुद्धा हे पाचट जे आहे ते तुम्हाला कुजवता येतं. आजकाल पाचट जे आहे ते पाचट कुट्टी मशीन किंवा मल्चरच्या सहाय्याने त्याचे बारीक तुकडे करता येतात. या पद्धतीने जर आपण
पाचट व्यवस्थित पद्धतीने कुजवली त्या ठिकाणी तर तणांचा प्रादुर्भाव होत नाही. नंतर पाण्याचा सुद्धा ताण जो आहे तो कमी होतो. त्याच पद्धतीने बाष्पीभवन सुद्धा कमी होतं आणि आपलं जे आहे जमिनीचा कर्ब वाढून त्या ठिकाणी अन्नद्रव्य सुद्धा चांगल्या पद्धतीने अवेलेबल होण्यास त्या ठिकाणी मदत होते आणि आपलं उत्पन्न जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी येऊ शकतं. तर सध्या आता खोडवा पीक व्यवस्थापन जे आहे ते खूप थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. तर कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारा. धन्यवाद. अभी मैम एक सवाल पूछेंगी, हम क्वेश्चन आंसर लेंगे. अभी स्पीकर्स हमारे हैं तो जो बताया है मैम ने उनसे रिलेटेड एक सवाल पूछेंगी. आपको हाथ खड़ा करना है, हमारा माइक आपके पास जाएगा और जो भी सही जवाब देंगे उनको कुछ इनाम दिया जाएगा. आवर्षणग्रस्त भागामध्ये पाण्याचा ताण कमी करण्यासाठी कुठल्या रासायनिक खताची फवारणी करावी? नाम कहाँ से हैं आप और जवाब? सर उन्होंने पहले उठाया था हाथ. गादेगाव, गणपत बागल गादेगाव. जवाब केओलिन. सही है. आ जाइए स्टेज पे, आ जाइए स्टेज पे, आ जाइए. तो हम जो है वो हमारे नेक्स्ट स्पीकर को बुलाना चाहते हैं और हमारा जैसे विषय है गन्ना, अंगूर, फल बाग फसल प्रबंधन. ज़्यादा स्पीकर हमारे नहीं हैं और आधुनिक कृषि तकनीक के बारे में हम जानकारी देने वाले हैं. तो अभी हम बुलाते हैं मिस्टर सचिन वाटगुले सर, सीनियर टेरिटरी मैनेजर CNH इंडस्ट्रियल से. ये आपको बताने वाले हैं आधुनिक कृषि तकनीक के बारे में जानकारी देने वाले हैं. न्यू हॉलैंड का ट्रैक्टर भी है बाहर जो कि आप स्टॉल पे विजिट कर सकते हैं. इस क्षेत्र के लिए इनके पास क्या क्या सॉल्यूशन है इसके बारे में ये आपको जानकारी देने वाले हैं. सर प्लीज़ स्टेज पे आ जाइए. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सर्व माझ्या शेतकरी बांधवांचं, सर्व महाराष्ट्र कृषी विभागातील सर्व अधिकारी वर्गाचं व सगळ्यांचं मी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाला आम्हाला न्यू हॉलंड कंपनीला संधी दिल्याबद्दल मी ग्रीन TV, कृषी विभाग व ARDFचं या ठिकाणी धन्यवाद मानतो. आजचा हा विषय आपल्या सर्वांचा आवडता जो पीक आहे ते म्हणजे ऊसाचं. याच्या संदर्भामध्ये ग्रीन TVने हा जो प्रोग्राम अरेंज केला आहे याच्यामध्ये सर्व कृषी विभागातील जे मान्यगण आहेत ते तुम्हाला ऊस लावताना ज्या अडचणी येतात किंवा ऊसाच्या पिकासंदर्भात ज्या तांत्रिक अडचणी येतात याच्यासाठी कृषी विभाग कायम अग्रेसर असतो व तुम्हाला ते वेगवेगळे मार्गदर्शन करत असतं. KVK किंवा कृषी शासनाकडून वेगवेगळ्या बॅचेसमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येतं आणि ऊसाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन केलं जातं. पण ग्रीन TVने आज एक मोठा उपक्रम या ठिकाणी केला आहे. महाराष्ट्रभर हा कार्यक्रम चालू आहे. 5 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये आम्ही एक कार्यक्रम केला. आज आम्ही सोलापूरमध्ये तुमच्यासमोर आहोत. जसं मॅडमने अतिशय सुंदर सांगितलं की खोडवा पीक हे आपण फार शेतकरी दुर्लक्ष करतो. पण तुमच्या हे लक्षात येत नाही की तेच ज्या पहिलं पीक आपण त्याच शेतामध्ये घेतलेलं असतं, तेवढ्याच पाण्याचा वापर करून घेतलेला असतं आणि दुसरं पीक खोडवा घेताना आपण त्याच्याबद्दल असं विचार का करतो हा मोठा प्रश्न आहे. खोडवा पीक मॅडमने ज्या पद्धती सांगितल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही ही पद्धत अवलंबली तुमचं 20% उत्पन्न वाढेल, ही पद्धत वापरली तुमचं 15% उत्पन्न वाढेल. म्हणजे 35% उत्पन्न खोडवा पिकामध्ये जर मॅडमने ज्या पद्धती सांगितल्यात त्या जर केल्या तर 100% तुमचं उत्पन्न वाढू शकतं. मॅडमनी या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे पाचट आणि तुमच्या जमिनीचा पोत. ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठीच आमच्यासारख्या कंपनीचा ट्रॅक्टर हा तुम्ही लोक वापरता आणि वापरणं फार गरजेचं आहे. आमची न्यू हॉलंड ही जी कंपनी आहे ही जगातला सगळ्यात पहिला ट्रॅक्टर बनवणारी कंपनी आहे. हेनरी फोर्ड नावाच्या माणसाने जगाला सगळ्यात पहिला ट्रॅक्टर दिला. त्या हेनरी फोर्ड साहेबांचं गाव म्हणजे न्यू हॉलंड गाव. हे USA पेन्सिल्व्हेनिया या स्टेटमध्ये आहे. आणि भारतामध्ये जेव्हा आम्ही 1967ला आलो त्यावेळेस आम्ही त्या शास्त्रज्ञाचं नाव या ठिकाणी वापरलं आणि तुम्हाला जुना फोर्ड 3600 हे मॉडेल बऱ्याच लोकांना माहिती असेल, तेच म्हणजे आपला फोर्ड न्यू हॉलंड आहे. तर आमची कंपनी ही जमिनीचे मशागत करण्यापासून
ते शुगरकेन हार्वेस्टर करून तुमचं पाचट जाळण्यापर्यंत या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे अवजारं तुम्हाला लागतात त्या सगळ्याचं समाधान फक्त आणि फक्त न्यू हॉलंड कंपनीकडे आहे. कारण तुम्ही आता ऊसतोडीचं मशीन पाहताय, केस कंपनीचं जे मशीन आहे ते न्यू हॉलंड कंपनीचंच मशीन आहे. आज म्हणजे आजच्या घडीला मागच्या सीझनला कंपनी मशीन देऊ शकले नाही. 70 मशीनचं बुकिंग आम्ही शेतकऱ्यांना परत केलेलं आहे आणि या वर्षीसाठी आज आमच्याकडे 300 मशीनचं हार्वेस्टरचं बुकिंग आजच्या तारखेला झालेलं आहे आणि अजून 200चाच पुरवठा फक्त महाराष्ट्रासाठी देण्याचं आमच्या कंपनीने ठरवलं आहे. कारण बाकी पण आमचे राज्य आहेत, पण यावेळेसही मशीन पुरणार नाही. त्याचं कारण असं आहे की ऊस तोडणी हा फार मोठा अडचणीचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी समाधान, सर्वात बेस्ट समाधान फक्त न्यू हॉलंड कंपनीकडे आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी थोडं तुम्हाला 5 मिनटं माझ्या कंपनीच्या बद्दल थोडीशी माहिती सांगतो आणि नंतर आपण दोन्ही गोष्टी कशा निगडीत आहेत याच्या संदर्भात आपण थोडी माहिती घेऊया. न्यू हॉलंड हा एक ग्लोबल ब्रँड आहे. हा जो तुम्ही ट्रॅक्टर पाहत आहे हा जवळजवळ 700 HP ट्रॅक्टर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 50-55 HP ट्रॅक्टर वापरतो. हा 700 HP ट्रॅक्टर आहे. हा जगातला सर्वात मोठा HP त्याचा ताकद ट्रॅक्टर आहे, जो बाहेर देशामध्ये शेती मोठी आहे त्यामुळे यंत्र सामग्री मोठी आहे त्यामुळे ट्रॅक्टर मोठे आहेत. हे आमचे ऑफरोडचे ब्रँड आहे. ऑफरोड म्हणजे काय, ह्या कंपन्या हे जे प्रोडक्ट बनवतात ते तुमचं शेतीवरती किंवा रोडच्या बाजूला काम करतात. कन्स्ट्रक्शन असेल, ॲग्रिकल्चर असेल, आणखी काय असेल. आणि ह्याचा एक दुसरा सेगमेंट येतो तो ऑन रोड सेगमेंट, त्याच्यामध्ये कार वगैरे आहेत. असा हा मोठा ग्रुप आहे. जवळजवळ हे 10 ब्रँड शेतीच्या निगडीत आहेत जगभरामध्ये आमचे. आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये पण आहोत, फायनान्समध्ये पण आहोत आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पण इंडियामध्ये या 3 नावाने काम करतो, केस, न्यू हॉलंड आणि CNH कॅपिटल. ही आमच्या कंपनीची जर्नी आहे. तर तुम्ही सगळ्यात वरती बघाल 1842 साली केस कंपनीची स्थापना झाली होती आणि 1895ला हेनरी फोर्ड 1895ला न्यू हॉलंड कंपनीची स्थापना झाली होती आणि त्यानंतर ट्रॅक्टर 1910ला जगातला सगळ्यात पहिला ट्रॅक्टर हा बनवला गेला होता. त्याच्यानंतर ही कंपनीची सगळी जर्नी आहे. कंपनीने वेगवेगळ्या कंपन्या विकत घेतल्या, मर्जर होत गेलं आणि कंपनी आज एक मोठ्या स्वरूपात काम करते. जगातली ॲग्रिकल्चर सेक्टरमधली नंबर 1 कंपनी म्हणूनचा मान आहे. 33.6 बिलियन करोडचा हिचा टर्नओव्हर आहे. 43 प्लॅन्ट्स या कंपनीचे जगभरामध्ये आहेत. 10 ब्रँड्स जे मगाशी दाखवले मी, 40,000 एम्प्लॉई काम करतात आणि 40 R&D सेंटर आहेत. R&D सेंटर म्हणजे तिथं तुमचं नवीन तंत्रज्ञान आणण्यामागं जे काम केलं जातं, असे 40 ठिकाणचे R&D सेंटर या कंपनीमध्ये आहेत. हे आमचे इंडियातले कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही काम करतो. केस नावाने आपले JCB वगैरे तुम्हाला माहिती असतील, तर केस हा आपला ब्रँड आहे. तसं ट्रॅक्टर एक आहे आणि त्याच्यानंतर क्रॉप सोल्युशन म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये तुमचे हार्वेस्टिंगचे जे इक्विपमेंट आहेत ते बनवण्याचं काम ही कंपनी करते. हे सगळ्या सेक्टर आहे ज्या सेक्टरमध्ये आपले ट्रॅक्टर आहेत. सगळ्यात छोटा ट्रॅक्टर आपला 20 HPचा आहे आणि सगळ्यात मोठा ट्रॅक्टर 670 HPचा ट्रॅक्टर या कंपनीकडे आहे. त्याचबरोबर हे जे हार्वेस्टिंग खाली इक्विपमेंट दिसतात, हे इक्विपमेंट बनवण्याचं कामसुद्धा ही कंपनी करते. हे सगळ्यात डाव्या बाजूला एक छोटं निळ्या कलरचं तुम्हाला एक दिसत असेल एक, हे द्राक्ष काढायचं मशीन आहे. म्हणजे द्राक्षाचा गड जर माणसं काढायला गेली तर गडात ते दाणे निघून येतात, पण हे मशीन असं मशीन आहे, हे तुमचे द्राक्षाच्या बागेच्या वरतून चालतं आणि तुमचे द्राक्ष काढण्याचं काम हे मशीन करतं. म्हणजे एवढं जबरदस्त तंत्रज्ञान आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि ते इंडियामध्ये पण हळूहळू न्यू हॉलंडच्या माध्यमातून येणार आहे. हे टोटल आमच्या कंपनीची माहिती आहे. 4000 एम्प्लॉई काम करतात. 3 ठिकाणी आमचे प्लांट आहेत, 10 ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहेत. हा आमचा ग्रेटर नोएडाचा प्लांट आहे. हा 1996 साली आम्ही न्यू हॉलंड नावाने इथे प्लांट स्थापना केली. पूर्वी गॅट करारामुळे बाहेरच्या कंपन्यांना डायरेक्ट इथे येता येत नव्हतं, म्हणून इथल्या एका कंपनीबरोबर आम्ही कोलॅबरेशन करून 1967 साली फोर्ड नावाने आलो होतो. नंतर गॅट करारानंतर आम्ही आमचा प्लांट इथं स्थापन केला. 60 एकरामध्ये हा प्लांट आहे. जवळजवळ 540 डीलर ऑल इंडिया काम करतात, जे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर प्रोव्हाइड करतात. त्यानंतर हा आमचा चाकण इथला प्लांट आहे. इथं आपले
गव्हाचा हार्वेस्टर, तुमचं ऊसाचा हार्वेस्टर, तुमचे पाचटावरचे जे प्रश्न सोडवण्यासाठी जे जे उपकरणं असतात ते इथं बनवले जातात, हे जे मला चित्रामध्ये दिसत असतील. हा आमचा प्रीतमपूरचा MP चा प्लांट आहे, जिथं केसचे JCB आणि रोड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटसुद्धा बनवले जातात. हे आमचे नोएडा सेंटरचे प्लांट ट्रेनिंग सेंटर आहे, R&D सेंटर आहे, जिथं वेगवेगळे तंत्रज्ञान आपण डेव्हलप करत राहतो. इथून भारतामधून जवळजवळ आपण 70 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो. कारण एक इंजिन बनवायला किंवा एक ट्रॅक्टर बनवायला जवळजवळ 3000 पार्ट्स लागतात. 3000 पार्टमध्ये जवळजवळ ते 3000 पार्ट सप्लायर करणाऱ्या कंपन्या जवळजवळ 150 ते 200 कंपन्या असतात, ज्या आम्हाला मटेरियल बनवून देतात आणि आम्ही त्यापासून ट्रॅक्टर बनवतो. असेच मग काही पार्ट आपण इथून बाहेरच्या देशामध्ये पाठवतो आणि बाहेरच्या देशामधून काही पार्ट्स आपल्या प्लांट लावून आपण ट्रॅक्टर बनवतो. हे आमच्या कंपनीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आम्ही भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिलेले आहेत. ही आमची भारतातली सगळ्यात रेंज आहे. याच्यामध्ये ट्रॅक्टर येतात, तुमचे बेलर येतात, तुमचे न्यूमॅटिक प्लांटर येतो, गहू काढायचं मशीन असेल, पाचट गोळा करायचं मशीन असेल आणि तुमचं सगळ्यांचं आवडतं म्हणजे हार्वेस्टिंग मशीन असेल. हे सगळे आमच्या ट्रॅक्टरच्या ह्या सिरीज आहेत. 20 HP पासून ते भारतामध्ये आपण सगळ्यात मोठा ट्रॅक्टर जो आहे तो तुमच्या 110 HP चा ट्रॅक्टर आहे, जो तुमच्याच जिल्ह्यामध्ये मंगळवाड्यामध्ये एका शेतकऱ्यांनी 32 लाखाला 105 HP चा ट्रॅक्टर मागच्या महिन्यातच घेतलेला आहे. ही आमची थोडीशी ट्रॅक्टरची रेंज आहे. अंतर्गत मशागतीसाठी तुम्हाला सिम्बा 20, सिम्बा 30 असे 2 मॉडेल मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्ही रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर वापरून तुम्ही जे तण आहे ते तणाचा निचरा याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. त्यानंतर हे 35 HP ते 42 HP सेगमेंटमध्ये NX सिरीजमध्ये हे ट्रॅक्टर येतात. त्यानंतर 50 HP मध्ये न्यूऑलँडचे जवळजवळ 5 ते 6 मॉडेल या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि आत्ताच गव्हर्नमेंटच्या नवीन नियमाप्रमाणे CRDI टेक्नॉलॉजीचे ट्रॅक्टर 50 HP वरती वापरणे कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे हे नवीन जे 2 मॉडेल आहेत ते ट्रेम 4 म्हणून त्याला संबोधलं जातं, असे हे 2 ट्रॅक्टर CRDI ट्रॅक्टरसुद्धा न्यूऑलँडकडे अवेलेबल आहेत. ही एक वेगळी सिरीज आहे. याच्यामध्ये ट्रॅक्टरचा लुक आणि हे बदलतं. HP बऱ्यापैकी कॉमन आहेत. हा जो 105 HP चा ट्रॅक्टर आहे हा तुमच्या मंगळवेढ्यामधल्या कस्टमरने ह्याची जवळ किंमत 30 ते 32 लाखापर्यंत जाते. हा ट्रॅक्टर त्यांनी घेतला आहे. हा ट्रॅक्टर आता मोहालीमध्ये आहे. या ट्रॅक्टरवरती एक इक्विपमेंट बसवणार आहे, ते तुमचा सायलेजसाठी म्हणजे तुमच्या मुरघासासाठी त्या कस्टमरने हा एवढा मोठा HP चा ट्रॅक्टर घेतला, कारण बाकी ट्रॅक्टरची ताकद ही कमी पडत होते, म्हणून 105 HP कडे जाण्याचा कस्टमरचा कल होता आणि आम्ही त्याला तो ट्रॅक्टर डिलिव्हरी केला. आणि मला वाटलं भारतातला हा दुसरा किंवा तिसराच ट्रॅक्टर असेल जो तुमच्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. ट्रॅक्टरच्या शेतीच्या बरोबरच बऱ्याच कन्स्ट्रक्शन साईटवरती रोड कन्स्ट्रक्शन असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असतील किंवा काही एअरपोर्ट ॲप्लिकेशन, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ट्रॅक्टर हा फार महत्त्वाची गोष्ट ठरतो. हे बायोमास याच्यावरती आमची कंपनी फार मोठ्या प्रमाणात काम करते. जसं मॅडमने मगाशी सांगितलं की बरेचसे शेतकरी वर्ग आपला पाचट हे जाळून टाकतात. त्याच्यामुळं जे मॅडमने सांगितलं त्याचा दुष्परिणाम काय होतो, आणि पाचट जर तुम्ही ठेवलं, त्याचं बारीक कुट्टी केली आणि त्या जमिनीत मुरवलं तर तुमचं उत्पन्न वाढायला काय मदत होती हे तुम्हाला मॅडमने सांगितलं. याच्यावरती गव्हर्नमेंट बरोबर आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं आणि पंजाबमध्ये जवळजवळ जाळणं हे पूर्णपणे गव्हर्नमेंटने बॅन केलेलं आहे आणि थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पण ते बॅन होणार आहे, कारण त्यांचे पोल्युशन हे फार डेंजर आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आहे. आणि जो मॅडमने फायदा सांगितला तो फायदाही शेतकऱ्यांना त्यांनी मिळेल, त्यासाठी कंपनी आमची काम करते. हे हार्वेस्टर कंबाईन हार्वेस्टर आहे. हे तुमचे 22 ते 24 प्रकारची धान्य आहेत. हे धान्य काढायचं काम हे मशीन करतं, कारण आज सगळ्यांना माहिती आहे आज लेबर हा सगळ्यात महत्त्वाचा अडचणीचा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. याच्यावरती पर्याय आमच्या न्यूऑलँड कंपनीने दिलेला आहे. हे मशीन त्याची किंमत मला 25 ते 30 लाखाच्या आसपास याची किंमत आहे आणि हे जो 22 ते 24 प्रकारचे कडधान्य काढू शकतं. म्हणजे शेतकऱ्यांनी जर एखाद्याने इथं घेतला, इथून ते पंजाबमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन त्या सीझनमध्ये जाऊन ते काम करू शकतं. आणि शेतकऱ्याचं हे मशीन जर वर्षभरात चाललं तर 3 वर्ष किंवा 2 वर्षामध्ये हे मशीन पूर्णपणे नील होऊन जातं. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे.
ऊस तोड, जसं मॅडमनी सांगितलं की ऊस तोडल्यानंतर ऊसाची जी खालून छाटणी होते ह्याच्यामध्ये जो तुमचा फुटव्याचा जो इश्यू तयार होतो तो या मशीनमध्ये होत नाही, कारण हे मशीन ऊस तोडताना एकदम जमिनीच्या लेवलपासून तोडतं. जे लेबर तोडतात आणि या ऊसाचे कटिंग जे होतं याच्यामध्ये फार चांगला फरक आहे आणि हे प्रूव्ह झालेलं आहे. कारण ज्या ज्या लोकांनी या मशीनने ऊस काढला आहे त्या लोकांच्याकडून आम्ही फीडबॅक घेतले तेव्हा आमच्याही लक्षात आलं की या मशीननी अतिशय चांगल्या पद्धतीने ऊस तोडणी होते आणि फुटव्याचा कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही. सध्या या मशीनचं डिमांड अचानक इतक्या प्रमाणात वाढली की आम्हालाही सुद्धा सप्लाय करणं फार अवघड झालं होतं मागच्या वर्षी आणि यावर्षी पण असं वाटतं की आम्ही म्हणजे देऊच शकत नाही. मागच्या वर्षी शासनाने 35 लाख का 30 लाख त्याच्यावर सबसिडी दिली होती. यावर्षी एकही रुपयाची सबसिडी नसताना सुद्धा आजच्या घडीला 300 मशीन बुक झालेले आहेत. कारण जे वाहतूकदार जे आहेत ते लेबरच्या त्रासाला अतिशय कंटाळलेले आहेत आणि कारखान्याच्या मदतीने ही लोक ह्या व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उडी घेत आहेत. आजच मला वाटतं मूळ कारखान्यावरती आमची 20 मशीनची आणि 40 ट्रॅक्टरची डील होती. त्यामुळं या डिपार्टमेंटचे मान्यवर या ठिकाणी येऊ शकले नाही. मी ट्रॅक्टर डिव्हिजन पाहतो पण त्यांनी मला या ठिकाणी पाठवलं. तर याचा फायदा असा होतो, गळीत तुमचा जो हंगाम आहे हा हंगामाचा टाईमसुद्धा कमी झालेला आहे. जवळजवळ ह्या वर्षी जर 400-500 मशीन वाढल्या तर मशीनचं जे हार्वेस्टिंगचं टाईम आहे याच्यामध्ये ऊस पटकन निघतो, कारखान्यावर लवकर पोचतो. मशीन मागून आलेला ऊस तोडला की तो लगेच आत गेटमधून आत जातो, ट्रॅक्टर तुमचे खाली होतात, ते परत रिटर्न येतात. ह्याला पहिली प्रायोरिटी दिली जाते. ह्याचं कारण असे याच्यामध्ये तुमचं पाचटचं प्रमाण सुद्धा आहे, याच्यावरती फार चांगलं काम झालेलं आहे. त्यामुळे कारखान्याला जो पहिलं ऑब्जेक्शन घेतलं होतं मशीनवरती, आज तेच कारखाने स्वतः वैयक्तिक 5-5, 4-4, 10-10 मशीन्स स्वतः घ्यायला लागलेले आहेत. कारण लेबरचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांनाही फार मोठ्या प्रमाणात फेस होतो. तर हे काळाची गरज आहे. हे तंत्रज्ञान आज जवळजवळ आज मला वाटते महाराष्ट्रामध्ये आमच्या 500च्या आसपास मशीन्स आत्ता कार्यरत आहेत. ह्या सीझनला 300-400 मशीन अजून ॲड होतील आणि हे असंच कंटिन्यू चालत राहणार आहे. मॅडमनी मगाशी जे सांगितलं पाचट जे आहेत ते तुम्ही बरेचसे शेतकरी जाळताना कधी कधी दुसऱ्याचा ऊसही जाळता, असे बरेचसे प्रकार घडतात. तर ते न करता एक तर मशीनने ऊस कट झाला तर पाचट मागे शिल्लक राहतच नाही, त्याचा एकदम बारीक चुरा होतो आणि तो जमिनीमध्ये मुरून जातो. पण जर काहींना ती पद्धत अवलंबायची, मशीनने जर ऊस तोडला नाही गेला आणि जर तो लेबरने तोडला, जे पाचट मागं शिल्लक राहते ते तुम्ही जाळण्यापेक्षा ते तुम्ही अशा स्वरूपामध्ये गठ्ठे बांधायचं न्यूहॉलंडचं एक मशीन आहे. हे मशीन बरेचसे शेतकरी सोलापूर जिल्ह्यामध्ये पण वापरतात. हे बेलरमध्ये ते बेल करतात आणि ते बेलर ते फॅक्टरीला, डिस्टलरीला वगैरे हे जाळण्यासाठी ते कारखान्यांना पोच करतात. तुमच्या शेतातला ते घेतात, गट्टे बांधतात, त्या कंपनीला पोचवतात. तुम्हालाही काही अमाऊंट म्हणजे पैसे मिळतात, त्या मशीन मालकालाही त्याच्यातून फायदा होतो आणि त्या कंपनीला सुद्धा त्याचं जळण्यासाठी मटेरियल अवेलेबल होऊन जातं. तर मला वाटते आता रिलायन्सचा एक प्रोजेक्ट तुमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये चालू होणार आहे. तिथं रिलायन्स मोठ्या प्रमाणामध्ये बेलर म्हणजे त्यांना बेलिंगसाठी ह्याला पण बेलिंग म्हणतो, पाचडाचे गठ्ठे बांधले त्याची फार मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट येणार आहे. लवकरच तो तुळजापूरमध्ये रिलायन्सचा प्लॅन्ट चालू होणार आहे. अजून कुठे होईल माहीत नाही पण ते आहे. तिथं मोठ्या प्रमाणे ही ऑपॉर्च्युनिटी आहे. जे शेतकरी शेतीबरोबर हा व्यवसाय करू शकतात त्यांच्यासाठी फार चांगली संधी तुम्हाला इथं मिळू शकते. हे 125 किलोचे, 150 किलोचे, 400 किलोचे बेलसुद्धा बाहेर देशामध्ये बांधले म्हणजे जातात. हे इंडियामध्ये नाही, याची किंमत फार जास्त आहे आणि त्यासाठी क्षेत्र जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात लागतं. तेवढं क्षेत्र आपल्याकडे अवेलेबल नाही होत, पण हे अवेलेबल आपल्याकडे आहे. त्यानंतर हे मका काढायचं मशीन आहे. या मशीनची किंमत जवळपास 2 करोड रुपयाच्या आसपास हे नुसतं मशीन आहे. हे तुमच्या पतंजली ग्रुपनी हे मशीन घेतलेले आहे आणि काही मोठ्या डेअरीजनी हे मशीन घेतलेलं आहे. ज्यांच्याकडे 500-1000 गाया आहेत त्यांना जे लागणारं मटेरियल खाद्य आहे याचा पुरवठा करण्यासाठी लेबरनी तर ते मॅनेज होऊ शकत नाही, त्यासाठी त्यांना मशीन पाहिजे आणि हे मशीन न्यूहॉलंडकडे अवेलेबल आहेत. हे अशाप्रमाणे तोडतं बाटतं, त्याचे गठ्ठे बांधलं जातं, त्याला कुजवण्यात येतं आणि तुमच्या ते जनावरांसाठी तुम्हाला ते पावसाळ्यामध्ये किंवा 6-6 महिने वर्षभर तुम्हाला त्याचा कंटिन्यूस पुरवठा होतो. तर बऱ्याचशा डेअरी याच्यामध्ये अग्रेसर आहेत आणि याच्यावरती ते काम करतात. हे लोकल लेवलला जर शेतकऱ्याला जर पाहिजे तर असा एक मूवर म्हणून येतं जे तुमची मका तोडून तुमच्या ट्रॉलीमध्ये डायरेक्ट लोड करतं.
हा जो मगाशी जो तुम्हाला म्हटलं 110 HP ट्रॅक्टर जो सोलापूरमधल्या मंगळवेढ्यातल्या कस्टमरने घेतलाय, त्याचं काम त्या पद्धतीचं आहे. ते मका तोडून तो त्याच्यामध्ये टाकणार आणि ते जाऊन त्याला ते सायलेजमध्ये पॅक करून ते कुजवण्याचं काम करणार. तर त्यासाठी 105 HP ट्रॅक्टर लागतो. तो ट्रॅक्टर इथं घेतलेला आहे. त्याच्याबद्दल याचबरोबर कंपनी, आपण जेव्हा एखादं पीक लावायला जातो तर माणूस जेव्हा हाताने एखादं बी टोपतो तर त्याची खोली आणि त्याची दोन रोपट्यांमधलं अंतर किंवा 2 सऱ्यामधलं अंतर हे सुद्धा बरोबर होऊ शकत नाही. पण आपल्याकडे अशा काही मशीन आहेत की ज्या तुमच्या 2 पिकांमधलं अंतर, 2 तुमच्या सऱ्यांमधलं अंतर आणि त्याची खोली हे सगळं ते मशीन मेंटेन करतं आणि तुमचं पीक एकदम व्यवस्थित पद्धतीने लावलं जातं, ज्याच्यामुळे तुमचा उत्पन्नाला सुद्धा पुढे जाऊन त्याचा फायदा तुम्हाला मिळतो. हे बरेचसे हे तर तुम्हाला नेहमीचे तुमच्या वापरातले इम्प्लिमेंट्स आहेत. न्यू हॉलंड स्वतःचं रोटावेटर सुद्धा बनवते. लवकरच चाकणच्या प्लांटमध्ये त्याचं प्रोडक्शन चालू है. बहुत बहुत धन्यवाद सर हमसे जुड़ने के लिए, तमाम जानकारी हमारे दर्शकों को देने के लिए. तो हम बुलाते हैं हमारे नेक्स्ट स्पीकर को, मिस्टर दौलत भरोसे सर, रीजनल मार्केटिंग मैनेजर इफ्को एमसी क्रॉप साइंस प्राइवेट लिमिटेड से. सर आप आइए और गन्ना फसल प्रबंधन के बारे में जो है वो हमारे दर्शकों को जानकारी दीजिए प्लीज. तर नमस्कार. आजच्या या ग्रीन टीव्ही आयोजित किसान चौपाल कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांचं इथे स्वागत करतो. तसेच शासनाचे सर्व अधिकारी, अंशू मॅडम, माझे सहयोगी आणि त्यांचंही मी इथे इफ्को एमसी क्रॉप सायन्स तर्फे सहर्ष स्वागत करतो. माझ्या माहितीप्रमाणे सगळे इफ्कोला जाणू नये. भारत के सभी किसानों के हित में वर्षों से इफ्को फसल की पैदावार बढ़ाने हेतु फर्टिलाइजर्स देती रही है. अब फसल सुरक्षा के लिए इफ्को जापान की प्रसिद्ध कंपनी मित्सुबिशी कॉरपोरेशन से मिलकर इफ्को एमसी के नाम से किसानों को सही गुणवत्ता एवं सही दाम में कीटनाशक देने के उद्देश्य से आपके बीच आई है. इन सुंडियों ने तो फसल का सत्यानाश ही कर दिया भाई. अच्छी फसल का सपना तो अब सपना ही रह गया. भाई धुलीचंद, तुम्हारी फसल तो बड़ी शानदार हुई. ऐसा क्या जादू चलाया तुमने अपनी फसलों पर? अरे हेतरा, इस सुंडी का नियंत्रण बड़ा ही आसान है. इगाव से जो फसलों को पूरी सुरक्षा देता है. इगाव? ये इगाव क्या है? वो कैसे इन जिद्दी सुंडियों पर लगाम लगाएगा? भाई इसके बारे में ज्यादा तो इफ्को एमसी एक्सपर्ट ही बताएंगे. हेतराम जी, ये देखिए, जब आपकी फसल को सुंडियां नुकसान पहुंचाना शुरू कर देती हैं, तब उनके नियंत्रण के लिए सबसे सही है इफ्को एमसी का इगाव, एक नई श्रेणी का कीटनाशक जो प्राकृतिक रूप से पाए जाने वाले एवरमेक्टिन से बनाया जाता है. जब ये खाने के रूप में सुंडियों के पेट में जाता है तो तुरंत असर दिखाता है और सुंडियां पत्ते खाना बंद कर देती हैं. धीरे धीरे उनकी मांसपेशियां सिकुड़ने लगती हैं और सुंडियों को लकवा मार जाता है. इस तरह ये सुंडियां काली पड़कर 2-4 दिन में मर जाती हैं. और हाँ, एक बात और, इगाव हर प्रकार की सुंडियों का सभी अवस्थाओं में नियंत्रण करता है. एक्सपर्ट साहब, इसके छिड़काव और सावधानियों के बारे में भी तो कुछ बताइए. सुंडियों पर नियंत्रण के लिए 1 एकड़ खेत में 80 से 100 ग्राम इगाव का छिड़काव करें. क्या आपको पता है कि इगाव की एक बड़ी खूबी ये भी है कि ये मित्र कीटों पर बिल्कुल भी हानिकारक नहीं है. वह हमारे और पर्यावरण के लिए पूर्ण रूप से सुरक्षित है. और हाँ, ये ध्यान रखें कि छिड़काव करने से पहले इसके साथ दिए गए लेबल व पत्रिका को अवश्य पढ़ें. सभी कीटनाशकों का छिड़काव हमेशा सेफ्टी किट, सुरक्षात्मक कपड़े जैसे कि मास्क, एप्रन और ग्लव्स पहनकर ही करें. छिड़काव में सावधानी रखें और इस्तेमाल करने के बाद डिब्बों को नष्ट कर दें. और एक खास बात जो बताना मैं भूल ही गया, वो है इफ्को एमसी का पूरे देश में सही दवा सही दाम का सिद्धांत, जिसके अंतर्गत हर उत्पाद बेहतर गुणवत्ता में एक निश्चित दाम में उपलब्ध होता है, जो आपको कहीं नहीं मिलेगा. सही दाम के साथ साथ इफ्को एमसी उत्पाद की खरीद पर मुफ्त दुर्घटना बीमा भी उपलब्ध है. पर ये इगाव मिलेगा कहाँ से? हेतराम भाई, इफ्को एमसी के सभी उत्पाद इफ्को कोऑपरेटिव सोसाइटीज, फार्मर सर्विस सेंटर्स, IFFDC से प्राप्त कर सकते हैं.
इन उत्पादों को आप www.ifcobazaar.in से भी बिना किसी अतिरिक्त शुल्क के मंगा सकते हैं। हर तरीके से अति उत्तम है इफ्को एमसी। इगाओ, सुंडियों का संघार, फसलों और पर्यावरण से प्यार। इफ्कोची ओळख जर सांगायची तर 55 वर्षापूर्वी या संस्थेचं स्थापना झाली आहे। ही कोणती कंपनी नसून सहकारी तत्वावरती चालणारी आणि जग पातळीवरती काम करणारी सहकारी संस्था। तर हिचे जर सभासद आपण म्हटलो तर आपल्या गाव पातळीवरच्या सोसायट्या, तालुका लेवलचे संघ, जिल्हा लेवलचे संघ हे या संस्थेचे सभासद आहेत। म्हणजे इनडायरेक्टली ही जे सगळी सहकारी सोसायट्या आहे याचे सभासद शेतकरी आहे, तर इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो की ही शेतकऱ्याच्या मालकीची कंपनी आहे किंवा शेतकऱ्याच्या मालकीची सहकारी संस्था आहे। साधारणतः 35,000 सहकारी सोसायट्या इफ्कोच्या सभासद आहे आणि इनडायरेक्टली या सगळ्या सहकारी सोसायट्या ज्या आहे त्याचे जे सभासद शेतकरी आहेत ते साधारणतः 5 कोटी शेतकरी आहे। तर ही सहकारी तत्वावरती चालणारी संस्था आहे आणि 10-26-26 जर तुम्ही म्हणाल तर 10-26-26 चे निर्माते म्हणजे इफ्कोला ओळखलं जातं। हे ग्रेडची जे निर्माता आहे ती ही इफ्को आहे। आज आपला विषय हा ॲग्रोकेमिकल्सचा आहे, पण इफ्को माझ्या माहितीप्रमाणे इथे सगळे बरेचसे वयस्कर वर्ग पण आहे, तर ते पण इफ्कोला जाणून आहे। इफ्कोचं आपण जर बघितलं तर भारतभर प्रसार आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर बरेचसे जे पण खतांना लागणारे कारखाने आहेत ते त्यांनी इंटरनॅशनली पण गव्हर्नमेंट बरोबर टायअप करून तिथे कारखाने उभे केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला खतांची वगैरे कमतरता भासायला नको। जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आज जॉर्डन गव्हर्नमेंट बरोबर इफ्को टायअप आहे, जिथून फॉस्फरिक ॲसिड येतो, तर तिथं इफ्को आणि जॉर्डन गव्हर्नमेंटचं टायअप आहे आणि कंपनीचं नाव आहे जिफ्को। सेम तसंच ओमान गव्हर्नमेंट बरोबर टायअप आहे, तर ओमानमधून पण बरेचसे खतांना लागणारे जे पण केमिकल्स आहे ते तिथून आयात केले जातात। तर हे झालं इफ्कोबद्दलचं। इफ्कोच्या साधारणतः 17 ते 18 सहकारी संस्था आहेत। इफ्को एक फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग कंपनी आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पण ती बऱ्याचशा सेक्टरमध्ये काम करते। एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर जनरल इन्शुरन्समध्ये इफ्कोने जापानच्या टोकियो मरीन बरोबर कोलॅबोरेशन करून इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी स्थापन केलेली आहे। ही तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल। मी तुम्हाला जे म्हटलो की जॉर्डन गव्हर्नमेंट बरोबर, तर हे जॉर्डन इंडिया फर्टिलायझर कंपनी जॉर्डन गव्हर्नमेंट बरोबर त्यांनी स्थापन केलेली आहे। तर साधारणतः 17 ते 18 सबसिडायरी आहेत आणि त्यातलाच आपला आज जो विषय तो आहे इफ्को एमसी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे इफ्को आणि मित्सुबिशीचं कोलॅबोरेशन। याच्याबरोबर जी कंपनी इफ्को मित्सुबिशी म्हणजे मित्सुबिशी कॉर्पोरेशन, मित्सुबिशी कॉर्पोरेशनची ओळख सांगायची झाली तर मित्सुबिशीची पजेरो गाडी तुम्ही ओळखतात, द्राक्षामध्ये मित्सुबिशी ट्रॅक्टर आलेला होता तर त्या अनुषंगाने तुम्ही मित्सुबिशीला ओळखतात, किंवा इलेक्ट्रिकल्समध्ये एअर कंडिशनर्स वगैरे आहे तीच ही मित्सुबिशी कॉर्पोरेशन। ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते। तुम्ही जर बघितलं तर फायनान्समध्ये, लॉजिस्टिक्समध्ये, मेटल्समध्ये, मशिनरीजमध्ये आणि ग्लोबल ट्रेडिंगमध्ये पण ती मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोबल केमिकल ट्रेडिंगमध्ये। तर इफ्कोने जे टायअप केलेलं आहे ते इफ्को मित्सुबिशी कॉर्पोरेशनच्या केमिकल कंपनी बरोबर टायअप केलेलं आहे। मित्सुबिशी कॉर्पोरेशनचा रीच जर बघितला आपण तो साधारणतः एशियन कंट्रीजमध्ये, त्याच्यानंतर युरोपमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त आफ्रिका आणि या सगळ्या देशांमध्ये ऑलरेडी त्यांचा प्रेझेन्स आहे। तर अशा या 2 कंपन्या एकत्र येऊन इफ्को एमसी क्रॉप सायन्स नावाची उपकंपनी स्थापन केली। तर ही कंपनी जी आहे याच्या स्थापनेमागे काय की वेगळे उद्दिष्ट होते। सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट काय की तुम्ही जर आजच्या मिनिटाला ज्या पण मल्टीनॅशनल कंपन्यांचे ॲग्रोकेमिकल्स वापरतात तर ते एक ठराविक चॅनल थ्रू येतात, म्हणजे कंपनी टू होलसेलर, होलसेलर टू म्हणजे डिस्ट्रीब्युटर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर। पण इथं इफ्को एमसीने काय केलेलं आहे की त्यांनी गाव पातळीच्या सहकारी संस्थांवरती भर दिलेला आहे। सहकारी संस्थांना डेव्हलप करणं आणि त्यांच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये कृषी रसायनं उपलब्ध करून देणं, तर हे मुख्य उद्दिष्ट आहे या कंपनीचं।
याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट डीलरकडे पण तुम्हाला हे सगळे ॲग्रोकेमिकल्स अवेलेबल राहतील. तर तुम्ही जर बघितलं तर आम्ही डायरेक्टली रिटेलर लेवलपर्यंत जातोय, रिटेलर अपॉइंट करतोय, जेणेकरून हे जे मार्जिन फ्लोट होतं ॲग्रोकेमिकल्सच्या बाबतीमध्ये ते कुठे ना कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि शेतकऱ्याला योग्य किमतीमध्ये ॲग्रोकेमिकल भेटलं पाहिजे, पेस्टिसाइड्स भेटले पाहिजे. तुम्ही जर ही फळी बघितली, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, आणि खाली जर बघितलं की MRP 205 आणि शेतकऱ्याची किंमत 165 ते 200. म्हणजे आपण जर एखादा ॲग्रोकेमिकल घ्यायला गेलो तर एक साधारणतः मोठा शेतकरी असेल तर त्याला कमी किमतीत, आणि त्याच्यानंतर ॲव्हरेज कस्टमर किंवा ॲव्हरेज फार्मर असेल तर त्याला जास्त किमतीमध्ये. म्हणजे त्याच्याबद्दलची किंमत जी आहे ॲग्रोकेमिकलची ती कधीच फिक्स नसते, ती शेतकरी टू शेतकरी बदलत राहते. त्याच्यामुळे शेतकरी कायम संभ्रमात असतो की याची किंवा या ॲग्रोकेमिकलची योग्य किंमत काय. याच्यासाठीच इफ्कोनी याच्यामध्ये पदार्पण केलं आहे आणि त्यांनी काय केलं आहे की तुमचे MRPs वाजवी ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर इफ्को MCचं तानोशी घेतलं तर त्या तानोशीची 100 ग्रॅमची MRP 180 रुपये ठेवलेली आहे आणि इतर मेट्रिब्युझिन मार्केटमध्ये तुम्ही बघितले तर त्याची MRP साधारणतः 250 रुपयापासून 300 रुपयापर्यंत राहते. मग जर त्याची MRP 300 रुपये आणि एखाद्या शेतकऱ्याला 200 रुपयात मिळालं तर शेतकरी समाधानी राहतो का मला डिस्काउंट मिळाला, बरोबर आहे की नाही. पण इथे काय केलेलं आहे की इफ्कोनी MRPs वाजवी ठेवलेली. आज खताच्या बाबतीत आपण जर एक्झाम्पल घेतलं तर ते MRP वरती विकलं जातं. तुम्ही 10-26-26 घेत असाल, 18-46 घेत असाल, पण ॲग्रोकेमिकलमध्ये तसं होतं का? तसं होत नाही. ॲग्रोकेमिकल शेतकऱ्यानुसार त्याची किंमत बदलत राहते. पण इथे काय केलेलं आहे इफ्को MCने MRP फिक्स केलेली, ती MRP वाजवी आहे आणि MRP जेव्हा वाजवी राहते तर तुम्हाला त्याच्या आतच ते प्रोडक्ट विकत मिळतं. तर आता काय आहे की एखादी नवीन कंपनी आले तर सहजासहजी आपण भरोसा ठेवत नाही. पण इफ्कोचं 55 वर्षाचा इतिहास आहे. मित्सुबिशी कॉर्पोरेशन अनेक क्षेत्रांमध्ये काम करतीये जिला तुम्ही ऑलरेडी ओळखतात. तर अशा या 2 कंपन्या एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी काहीतरी पुढाकार घेऊन ॲग्रोकेमिकल्स घेऊन आल्या आहे. तर निश्चितच ते तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट देणारे, रिझनेबल किंमत देणारे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की माझ्या माहितीप्रमाणे आपण सुरुवातीला व्हिडिओ बघितला ग्रीन टीव्हीचा, त्याच्यामध्ये द्राक्षाचे शेतकरी दाखवले होते. त्यांनी तुम्हाला सांगितलं की आपण जे ॲग्रोकेमिकल वापरतोय त्या ॲग्रोकेमिकलमध्ये फक्त घटकच महत्त्वाचा नाही आहे, पण त्याच्याबरोबर जे सॉल्वंट्स राहतात, जे इमल्सिफायर्स राहतात, त्याच्यानंतर जे स्टिकर्स असतात, त्याचीही क्वालिटी अतिशय मॅटर करते. तेव्हा ते मेन इन्ग्रेडियंट जे आहे ते योग्य प्रकारे काम करतं. तर त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलं, त्याने 2-3 प्रोडक्ट पण त्याचे सांगितले. तर इथं आपण ती सगळ्यात महत्त्वाची काळजी घेतली आहे. म्हणजे एखाद्या प्रोडक्टमध्ये मी जर तुम्हाला उदाहरण दिलं तर आळईचं आपण केमिकल वापरतो इमामेक्टिन बेन्झोएट, त्याच्यामध्ये 5% ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतं आणि 95% सॉल्वंट असतात. तर ते 95%ची क्वालिटी पण अतिशय महत्त्वाची, तरच ते 5% योग्यरित्या काम करेल. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं का MRP ज्या आहे त्या इफ्को MCने अतिशय योग्य MRP ठेवलेल्या आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची ओळख इफ्को MCची म्हणजे किसान सुरक्षा विमा योजना. कोणतीही ॲग्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये कोणीही मोफत विमा देत नाही, कोणताही शेतकरी हा मोफत विमा काढत नाही. पण जर तुम्ही इफ्को MCचे औषधी खरेदी केले तर साधारणतः 150 रुपयाची खरेदी केली तर खरेदीच्या 31 दिवसानंतर तुम्ही 1000 रुपयाच्या विम्याच्या कव्हरेजमध्ये येतात. 15,000 रुपयाची खरेदी केली तर 1 लाख रुपयापर्यंतचा विमा कव्हरेज मिळतो तुम्हाला. हा मोफत आहे, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे. याच्यासाठी तुम्हाला कोणतंही वेगळं काही करायची गरज नाही आहे. जे तुम्ही पेस्टिसाइड्स इफ्को MCचं खरेदी कराल ती पावती, मूळ पावती महत्त्वाची आहे. त्याच्यावरती तुमचं पूर्ण नाव स्पष्ट लिहिलेलं पाहिजे, ती झाली तुमची इन्शुरन्सची पावती. तर हे माझ्या माहितीप्रमाणे कोणीही देत नाही. याचा जो पण पॉलिसीचा जे आहे ते इफ्को MC स्वतः इफ्को टोकियोला भरते. तर हे किसान सुरक्षा विमा योजनेबद्दल जर सांगायचं झालं
तर मेनली ॲक्सिडेंट जे आहे ते ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरेज आहे. ॲक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणजे साधारणतः तुमचा रोड ॲक्सिडेंट झाला, कोणाचा बुडून मृत्यू झाला, त्याच्या व्यतिरिक्त सापाने चावून मृत्यू झाला किंवा कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट. आणि ॲक्सिडेंटमध्ये जर इन केस एखाद्या शेतकऱ्याची म्हणजे एखादा शेतकरी मृत झाला तर त्याला 100% कव्हरेज मिळतो. हात पाय किंवा डोळ्यांना काही अडचण झाली तर साधारणतः त्याच्यामध्ये 50% आणि 25%चं प्रोव्हिजन आहे. याच्यामध्ये आपल्याला काही वेगळी गरज नाही आहे. तुमची जी मूळ खरेदी पावती आहे ती तुमची इन्शुरन्सची पावती आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जेव्हा पण जर काही ते संकट आलंच तर जे पण नॉमिनी राहतील त्या नॉमिनीचं महत्त्वाचं आपल्याला सगळे बँक डिटेल्स वगैरे लागतात, FIR रिपोर्ट लागतो, पोस्टमॉर्टम रिपोर्ट लागतो आणि डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं. हे झालं इन्शुरन्स बाबतीत. आता इफको MCने साधारणतः 65 ते 70 प्रकारचे प्रोडक्ट आहे. सगळ्या पिकांमध्ये सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टला काय केलेलं आहे त्यांनी की डिफरन्शिएशन केलेलं आहे. बऱ्याच वेळेस काय होऊन जातं की तणनाशक कीटकनाशकांच्या जागी वापरले जातात, त्याच्यामुळे त्यांनी एक कलर कोडिंग दिलेली आहे. सगळे जे तणनाशक आहे ते ग्रीन लेबलमध्ये, कीटकनाशक हे येल्लो लेबलमध्ये, बुरशीनाशक हे ब्ल्यू लेबलमध्ये आणि PGP प्रोडक्ट्स जे आहे ते पिंक लेबलमध्ये. साधारणतः 20 ते 22 प्रकारचे तणनाशक आहेत जे वेगवेगळ्या पिकांमध्ये अवेलेबल आहे. तुमचा भात असो, सोयाबीन असो, ऊस असो, त्याच्यानंतर अन्य पिकं आहेत सगळे, तर त्या सगळ्या प्रकारचे हर्बिसाइड्स आज इफको MC प्रोव्हाइड करते आहे. त्याच्या व्यतिरिक्त 20 ते 22 प्रकारचे कीटकनाशक आहे आणि 20 प्रकारचे साधारणतः बुरशीनाशक आहेत. याच्या व्यतिरिक्त 3 प्रकारचे PGP प्रोडक्ट्स आहे. त्याच्यामध्ये एक शिगोटो नावाचं स्टिकर आहे, एक अमायनो ॲसिड कंटेंट असलेलं अमायनोज नावाचं PGP आहे आणि एक ह्युमॅक्सो नावाचं PGP आहे. त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे देतो. आता मेन आपलं मुख्य जे पण आहे ऊसाबद्दलचं ऊस पीक नियोजन, तर त्याच्याबद्दल आपण पुढे बघू. तुम्हाला माहिती आहे का, आज जर भारतभर आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे अग्रेसर आहे ऊस लागवडीमध्ये आणि प्रोडक्शनमध्ये. कधी UP पुढे असतं, कधी महाराष्ट्र पुढे असतं. गेल्या 4-5 वर्षांपासून UPचं प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी पण बऱ्यापैकी सुधारलेली आहे. आपण पण अग्रेसर राहतो. पावसाच्या अडचणींमुळे मागच्या वेळेस एकरी एजेस कमी झालं, यावर्षी परत ऊसाच्या लागवडी मोठ्या प्रमाणामध्ये वाढू राहिल्या. आता मुख्य जे पण आपल्याला अडचणी येतात ऊसातल्या, जर आपण कीड आणि रोग यांच्यामुळे जर होणारे नुकसान जर बघितलं तर साधारणतः तण जे आहे ते तण जर आपण योग्य नियोजन केलं नाही तणांचं तर 20 ते 50% तुमच्या प्रोडक्शनवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर शेंडे आळी, खोड आळी याला जर आपण योग्य वेळी नियोजन केलं तर आपलं 30 ते 40% उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त हुमणी आणि वाळवी हे पण महत्त्वाचे कीड आहे का ज्याचं नियोजन आपण जर चांगलं केलं तर आपलं जे प्रोडक्शन आहे ते चांगल्या प्रकारे वाढू शकतं. तर आज आपल्याला कृषी रसायनांच्या वापराची काय गरज पडली? आज आपल्याला सगळ्यांना म्हणजे केमिकल कंट्रोल हा लागतोच आहे. काय सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला वेळेवरती मजुरं मिळत नाही, मजुरांचा खर्चही वाढत चाललेला आहे. एकरी जर आपल्याला मजुरं निंदणीसाठी लावायची असतील तर साधारणतः आपण 3,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपयापर्यंत खर्च जातो. पण जर केमिकल आपण वापरलं तर तोच आपण एकरी खर्च याच्यामध्ये कमी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केमिकलने जर आपण कंट्रोल केलं तर मुख्यतः आपल्याला लॉंग टर्मसाठी कंट्रोल मिळतो. म्हणजे आपण आज निंदणी जरी केली किंवा वखरणी केली तर तण जे आहे ते तो परत 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर परत ते दिसायला लागतं. पण जर आपण केमिकल कंट्रोल केला तर आपण साधारणतः 2 ते 2.5 महिन्यापर्यंत ते तणांचं कंट्रोल करू शकतो. तर आता ऊस पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण वार्षिक, बहुवार्षिक, रुंद पाणी, लांब पाणी तणे. दुसरी गोष्ट म्हणजे किडींची समस्या, त्याच्यामध्ये शेंडे आळी असेल, खोडकिडा असेल, हुमणी असेल, वाळवी असेल आणि रोग शक्यतो आपल्याकडे जास्त अडचण नाही आहे. पण तरी रोग जरी म्हटले तरी रेड रॉट ज्याला आपण लाल्या काही ठिकाणी म्हणतो, त्याच्या व्यतिरिक्त करपा आहे, तांबेरा आहे, याचं पण आपण नियोजन केलं पाहिजे. तण नियंत्रण. आता तण नियंत्रणामध्ये काय आहे की 2 प्रकारचे हर्बिसाइड येतात. एक म्हणजे सिलेक्टिव्ह आणि दुसरं म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह.
सिलेक्टिव्हमध्ये तुमचं तण आहे ते कंट्रोल होणार आणि तुमच्या मुख्य पिकाला त्याचा काही फरक पडणार नाही. नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे तुमचं पीक असो किंवा तण असो दोघांना जाळणार. तर त्याच्यामध्ये अजून 2 प्रकार आहे. सिलेक्टिव्हमध्ये प्री इमर्जन्स हार्बिसाइड पण आहे, पोस्ट इमर्जन्स हार्बिसाइड पण आहे. प्री इमर्जन्स म्हणजे उगवणीपूर्वीचं तणनाशक, पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणीनंतरचं तणनाशक. तर हे जे पहिलं प्रोडक्ट आहे जे आपण ऊसामध्ये वापरतो किंवा मक्यामध्ये वापरतो ते आहे अटारी. याच्यामधला जो घटक आहे तो आहे ॲट्रेझिन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा ॲट्रेझिन घटक. जे पण नवीन तुमच्याकडे केमिकल येतं आहे किंवा नवीन तंत्रज्ञान येतं आहे, कोणतीही कंपनी नवीन केमिकल घेते, तुम्ही मक्यामध्ये साधारणतः जे पण प्रोडक्ट वापरताय, माझ्या माहितीप्रमाणे टॉपरामिझॉन वापरता, टेम्पोट्रिओन वापरता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशनला हेच घटक वापरावं लागतं. ते बऱ्याच वर्षाचं आहे पण अतिशय उपयुक्त असलेलं तणनाशक आहे. तर प्री इमर्जन्स हार्बिसाइडमध्ये मोजलं जातं. याचा उपयोग आपल्याला ऊसाच्या लागवडीच्या 24 ते 48 तासाच्या आत करायचा आहे. हे तुमचं कंट्रोल कसं करतं की आपण पाणी दिल्यानंतर पानाच्या संपर्कामध्ये जे पण तणांच्या बिया येतात त्याला उगवत्या क्षणी थांबवतं. तर हे आहे प्री इमर्जन्स हार्बिसाइड. याचा आपण वापर लागवडीच्या साधारणतः 24 ते 45 तासाच्या आत वापर केला तर आपल्याला साधारणतः 1 महिन्यापर्यंत तणांचा कंट्रोल मिळतो. साधारणतः 25 ते 30 दिवसानंतर जेव्हा तण उगवायला सुरुवात होतं तर आपल्याला ही जोडी वापरायची, तानोशी आणि नोबिरू. याच्यामध्ये मेट्रिब्युझिन घटक आहे आणि 2,4-D घटक आहे. तर ॲट्रेझिनने किंवा अटारीने आपल्याला साधारणतः 1 महिन्याचा तणांचा कंट्रोल मिळतो लागवडीपासनं. आणि त्याच्यानंतर तण जेव्हा 2 ते 3 पानावरती असेल किंवा गवतवर्गीय तण 2 ते 3 इंचावरती असेल तेव्हा आपल्याला तानोशी नोबिरूचा वापर करायचा आहे. म्हणजे आपल्याला परत पुढे 40 ते 45 किंवा 50 दिवसांपर्यंत तणांचा कंट्रोल मिळतो. एकरी साधारणतः तानोशीचं प्रमाण आपण 300 ते 400 ग्रॅम वापरायचं आहे आणि जे नोबिरू आहे ते साधारणतः एकरी 1 लिटर. आता हे सगळं वापरताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की वीड फ्लोरा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचं तण आहे आणि ते तण आणि हे तणनाशक ते तण कंट्रोल करतंय की नाही. आता जर तुम्ही ही तानोशी आणि नोबिरूची जोडी वापरली पण तुमच्या शेतामध्ये 30% जर लवाळच असेल तर तुम्हाला तो लवाळ कंट्रोल नाही होणार. तुम्हाला जर लवाळ कंट्रोल करायचा असेल तर त्याच्यामध्ये अजून एक घटक ॲड करावा लागेल. पण तुम्हाला जर लवाळ नसेल त्याच्यामध्ये तर याच्यावरती तुमचे बहुतांश तण कंट्रोल होतील. ते वार्षिक, बहुवार्षिक, त्याच्या व्यतिरिक्त रुंद पाणी, लांब पाणी तण असतील, सगळ्या प्रकारचे तण कंट्रोल होतात. तानोशी आणि नोबिरूचा आपल्याला वापर कधी करायचा आहे? साधारणतः 25 ते 30 दिवसानंतर. मी तुम्हाला सांगितलं का सुरुवातीला अटारीचा वापर करायचा आहे, 30 दिवसानंतर आपल्याला तानोशी नोबिरूचा वापर करायचा आहे आणि 45 दिवसांपर्यंत आपल्याला त्याचा कंट्रोल येतो. तणनाशक वापरताना आपण काही काळजी घेत नाही. तणनाशकं वापरल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कंप्लेंट येतात की रिझल्ट मिळाला नाही. तर महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा पण तुम्ही हे तणनाशक वापराल ते एखाद्या नामांकित कंपनीचे असायला पाहिजे. जसं की मी तुम्हाला उदाहरण सांगितलं का सॉल्वंट्स पण याच्यात मॅटर करतात, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट पण मॅटर करतात. तर तुम्ही एखाद्या चांगल्या नामांकित कंपन्यांचं तणनाशक वापरलं पाहिजे. आणि तणनाशक वापरताना आपल्याला फ्लॅट फॅन नोझलचा वापर करायचा आहे. आपण शक्यतो हॉलोकॉन नोझल वापरतो, जे आपण कीटकनाशक, बुरशीनाशक स्प्रे करतो हॉलोकॉन नोझलनी. तर तणनाशक वापरायचा स्पेशल नोझल आहे, तो आपल्याला पंपाबरोबर पण फ्री येतो. तर हा फ्लॅट फॅनचा नोझल वापरला तर तो एक पट्टा धरून चालतं आणि कुठेही म्हणजे सगळ्या ठिकाणी ते तणनाशक पसरतं आणि तुम्हाला कंट्रोल चांगल्या प्रकारे मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपल्या सेफ्टी प्रिकॉशन्सबद्दल बघायचं आहे की आपण हे सगळे तणनाशक स्प्रे करताना, कीटकनाशक स्प्रे करताना मास्क वापरले पाहिजे, त्याच्यानंतर ग्लोव्ज घातले पाहिजे मिक्सिंग करताना, जी एकदम मूलभूत गरज आहे ॲग्रोकेमिकल्स वापरताना. तणनाशक वापर करताना सगळ्यात महत्त्वाचं का त्याच्याबरोबर एक लेबल येतो, त्या लेबलमध्ये त्याची मात्रा दिलेली राहतं आणि कोणतं तण कंट्रोल होणार याची माहिती पण त्या लेबलवरती दिली पाहिजे. तर त्या लेबलवरचे तण
आणि तुमच्या शेतामधले तण हे मॅच झाले पाहिजे, तर तुम्हाला 100% कंट्रोल येतो. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाणी स्वच्छ वापरणे. याच्यामध्ये जर पाण्यामध्ये मातीचे कण असले तर तुमच्या तणनाशकाची एफिकसी कमी होणार. त्याच्यामुळे पाणी वापरताना आपल्याला स्वच्छ वापरायचं आहे. त्याच्यानंतर हे तणनाशक साधारणतः सिस्टमिक राहतात, त्याच्यामुळे जमिनीमध्ये आर्द्रता किंवा मॉइश्चर अतिशय महत्त्वाचं आहे, तरच तणनाशक काम करतात. जर जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल कमी असेल तर ह्या तणनाशकचा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मॉइश्चर लेवलची जमिनीमध्ये काळजी घ्यायची आहे. मॉइश्चर लेवल तणनाशक फवारताना मॉइश्चर लेवल पाहिजेच. आता कीड नियंत्रण. कीड नियंत्रणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली शेंडेअळी. शेंडेअळी जर बघितलं तुम्ही तर ही साधारणतः आपल्याला लागवडीपासून तर 3 महिन्यांपर्यंत याची आपल्याला अडचण भासवती. टेम्परेचर जर वाढलं तर याचा प्रादुर्भाव वाढत जातो. तुम्ही जर फोटोमध्ये बघितलं तर अशा प्रकारचं जी तिची स्टेज आहे, लार्वल स्टेज, ती सगळ्यात डॅमेजिंग आहे किंवा अळी अवस्था आपण ज्याला म्हणतो ती सगळ्यात जास्त डॅमेजिंग आहे. पूर्व मान्सून कालावधीमध्ये याचा अटॅक हा वाढतो. तर याला आपण योग्य नियोजन वेळेवर केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही. तुम्ही जर याची टोटल लाईफ सायकल जर बघितली तर अंडी अवस्था साधारणतः 5 ते 7 दिवसांची राहते. अळी जी सगळ्यात जास्त डॅमेज करते ती साधारणतः 4 ते 5 आठवड्याचा कालावधी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर प्युपा आणि अडल्ट आहे, असा हा सायकल चालतो. तर जी लार्वल स्टेज आहे ती आपल्याला डॅमेजिंग आहे. तुम्ही एक कंट्रोल करण्यासाठी काही अंडीनाशक कीटकनाशक पण असतात, तर तेही स्प्रे करू शकता. आणि लार्वल स्टेजला बरेचसे ॲग्रोकेमिकल्स आहे त्याचाही वापर करू शकता. तर याचा जर प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करायचा असेल तर कदम मॅडमांनी पण सांगितलेलं होतं क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल. तर तोच घटक याच्यामध्ये क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल आहे, पण त्यांनी 18.5% SC सांगितलं. इथं 0.4% आहे ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये. तर हे आपल्याला काय आहे की हे आपल्याला सोपं जातं खताबरोबर मिक्स करून टाकायला. बांधणीच्या वेळेस तुम्ही खताचा वापर करता तेव्हा त्याच्यामध्ये मिक्स करून एकरी साधारणतः 4 ते 8 किलोपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता. हे तुमचं शेंडेअळे असेल, खोडकिडा असेल, त्याच्यानंतर वाळवी असेल, त्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करतं. आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे ग्रीन लेबलचं प्रोडक्ट आहे. ग्रीन लेबलचं प्रोडक्ट म्हणजे हे वातावरणाला पण चांगलं आहे, तुमच्या जमिनीला पण हानिकारक नाही आहे. तर याच्या आधी आपण फिप्रोनिल ग्रॅन्युअल वगैरे वापरायचो, पण फिप्रोनिल ग्रॅन्युअलकडनं आपण आता ह्या क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल घटकाकडे वळालो पाहिजे. कारण की एकतर आपले जे पण मित्र कीटक आहे त्या मित्र कीटकांना पण याच्यापासून हानी नाही आहे, वातावरणाला पण याची हानी नाही आहे, आणि आपलं जमिनीला पण याची हानी नाही आहे. तर त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो खोडकिडा आहे. तर खोडकिड्याचं पण तुम्ही फोटोमध्ये तुम्हाला लक्षात येतो. याचं साधारणतः आपण ETL लेवल बघायचं असेल ते साधारणतः 5% तुम्हाला कुठेतरी दिसायला लागलं तर आपल्याला याची पण लाईफ सायकल त्याच प्रकारे साधारणतः 37 ते 53 दिवसांमध्ये लार्वल स्टेज जी आहे ती सगळ्यात जास्त डॅमेजिंग राहते. याला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर शिमो आहे. शिमोमध्ये पण तोच घटक आहे क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल. क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल पण ग्रॅन्युअलमध्ये तुमचा 0.4% आहे आणि याच्यामध्ये तुमचं 18.5% SC फॉर्म्युलेशन आहे. तर हे काय आहे तुमचं, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ते हे जेव्हा काम करतं तर हे त्या लार्वाला किंवा त्या अळीला तुम्ही जर बघितलं की त्याला पॅरालाइज करतं. पॅरालाइज केल्यानंतर काय आहे की त्याची जी प्रजनन क्षमता आहे ती राहत नाही, आणि जेणेकरून ती पण कीड कंट्रोल होती आणि भविष्यामध्ये पण परत किडीचं मल्टिप्लिकेशन होत नाही. तर याचं जे पॅकेजिंग आहे ते 30 ml, 60 ml आणि 150 ml आहे. तर आपल्याला जर स्प्रेद्वारे शिमो वापरायचा असेल तर त्याचं प्रमाण 60 मिलीचं आहे, आणि आपल्याला जर ड्रेंचिंग करायची असेल तर त्याचं साधारणतः 100 ते 150 ml प्रति एकर 400 लिटर पाण्यातनं आपण ड्रेंचिंग करू शकतो. हुमणी एक सगळ्यात महत्त्वाची आहे. अचानक आपल्याला लक्षात येतं की म्हणजे तुमचं जे केन आहे ते सुकायला लागतं. तर सगळं काही पीक चांगलं दिसतं पण अचानकच सुकायला लागतं. तर तो म्हणजे मेनली हुमणीचा अटॅक असतो. आता याचा जर प्रकार बघितला आपण
तर तुम्ही बघाल का अंडी अवस्था आहे, फर्स्ट इन्स्टार, सेकंड इन्स्टार, थर्ड इन्स्टार आणि त्याच्यानंतर प्युपा आणि अडल्ट. आपल्याला जो कंट्रोल करायचं आहे ते म्हणजे फर्स्ट इन्स्टार आणि सेकंड इन्स्टार. इथंच ती हुमणी कंट्रोल होणार, त्याच्या पुढे ही हुमणी कंट्रोल नाही होणार. जर ती थर्ड इन्स्टारमध्ये आली तर तुम्ही किती केमिकल वापरले तर त्याचा काही कंट्रोल नाही आहे. तर शक्यतो आपल्याला सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये याला कंट्रोल करायचं राहतं. तर याच्यासाठी साधारणतः आपण हे शिरासागी म्हणून प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% आहे. याचं प्रमाण साधारणतः लेबल क्लेम 180 ग्रॅम आहे प्रति एकर. 300 ते 400 लिटरमध्ये आपण ड्रेंचिंग पण करू शकतो, साधारणतः 180 ग्रॅमचा. आणि याची किंमत 100 ग्रॅमची, MRP 900 रुपये. तर हुमणीच्या नियंत्रणासाठी शिरासागी आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे लोकरी मावा आहे. लोकरी मावा असेल तर लोकरी माव्याला आपलं हमादा म्हणून औषध आहे. तर हमादामध्ये बायफेन्थ्रिन हा घटक आहे. तर लोकरी माव्याचा येता एवढा प्रादुर्भाव नाही आहे, पण जर प्रादुर्भाव झाला तर आपण ते हमादा नावाचं केमिकल वापरू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तांबेरा आहे, लाल्या किंवा आपण रेड रॉट म्हणतो. तर ह्या रेड रॉट आणि तुमच्या तांबेऱ्या किंवा करपा असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला बेने प्रक्रिया करायची आहे. बेने प्रक्रिया जर केली आणि आपण फंगीसाईडचा यूज केला तर याचा प्रादुर्भाव आपल्याला पुढे जाणवत नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जे पण स्प्रे घेतो, शेंड्या अळीला जो पण स्प्रे घेऊ किंवा कोणत्याही प्रकारचा जर स्प्रे घेतला, आपण एखाद्या पोषकाचा स्प्रे घेतला तर त्याच्यामध्ये बुरशीनाशक टाकला तर याचा प्रादुर्भाव होत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं ते क्रम वाईज आहे. सगळ्यात पहिले आपल्याला सुरुवातीला लागवड झाल्यानंतर अटारी नावाचं प्रोडक्ट वापरायचं आहे, जे साधारणतः त्याचा तो साधारणतः तुम्हाला 30 दिवसांपर्यंत तणांचं कंट्रोल देतं. 30 दिवसानंतर तुमचं 2 ते 3 पानावरती जेव्हा तण येतं तेव्हा तानोशी नोबिरू हे तणनाशक वापरायचं आहे, म्हणजे उगवलेल्या तणावरती आपल्याला कंट्रोल मिळतो. शेंडा अळी असेल, त्याच्यानंतर खोडकीड असेल, त्याच्यानंतर वाळवी असेल, तर मी तुम्हाला सांगितलं जर आपल्याला स्प्रे घ्यायचा असेल तर शिमो आहे, आणि जर आपल्याला खतात मिसळून द्यायचं असेल तर काशिमा नावाचं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर एक ह्युमॅक्सू नावाचं प्रोडक्ट आहे. तर ह्युमॅक्सूमध्ये काय आहे, तुम्ही जर बघितलं ते नॅचरली डिराईव्ड प्रोडक्ट आहे. तर हे कुठून आलेलं आहे तर हे रशिया, सायबेरिया, रशियामधनं सायबेरिया नावाच्या ठिकाणवरनं जे लिओनार्डाइट्स आहे, म्हणजे खाणी आहेत लिओनार्डाइट्सच्या, त्या खाणींमध्ये ते नॅचरल एक्स्ट्रॅक्शन आहे. त्याच्यामध्ये काय आहे की ह्युमिक तुमचं नॅचरल फॉर्ममध्ये, तुम्ही जर सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल ह्युमॅक्सूचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल का वापरलेल्या ठिकाणी तुमची मुळ्यांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त फुल्विक ॲसिड आहे. फुल्विक ॲसिड आपल्या भाजीपाल्या पिकांमध्ये फुलांचं फळामध्ये रूपांतर करण्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतं. त्याच्या व्यतिरिक्त 9 प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट्स आणि 3 प्रकारचे मेजर न्यूट्रिएंट्स हे नॅचरल फॉर्ममध्ये, तर जी पोषणाची गरज राहते स्प्रे थ्रू तर ती यातनं पूर्ण होऊन जाते. आणि याचा जो बेस आहे तो लिओनार्डाइट बेस आहे. तर लिओनार्डाइट बेस असल्यामुळे तुम्ही जर ते टाकीमध्ये मिक्स केलं तर तुमचा pH पण, पाण्याचा pH पण स्टेबिलाइज करतं. आणि जेव्हा आपण हे पूर्ण वर्षभर वापरतो आणि सुरुवातीला आपण जर सॉईल ॲनालिसिस केलेली असेल आणि ह्युमॅक्सूचं आपलं 2दा ड्रेंचिंग झालं आणि 2दा स्प्रे झालं तर तुम्ही बघाल का नेक्स्ट सॉईल ॲनालिसिसमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचा रेशो वाढलेला राहतो, सेंद्रिय कर्ब त्याचा वाढलेला राहतो. त्याच्यानंतर सल्फर आहे 80% WDG मध्ये. शिगोटो स्टिकर प्रोडक्ट आहे. ही साधारणतः सगळी ही माहिती आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर आमचे प्रतिनिधी तिथं इफ्को MCचा काउंटर आहे, तर तिथं येऊन तुम्ही विचारू शकता. थँक्यू, धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद सर. सर एक सवाल पूछिए जो आपने बताया उससे रिलेटेड. शिमो मध्ये कोणता घटक आहे आणि किती % मध्ये? सर इसका जवाब देके एक और सवाल. पण घटक कोणता आहे? बरोबर, क्लोरेंट्रेनिलिप्रोल. स्टेज पे आ जाइए. बहुत बहुत बधाई सर, बहुत बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए, तमाम जानकारी देने के लिए. तो जैसे कि डिजिटल का ज़माना है और हमारे आज का जो दूसरा टॉपिक है वो अंगूर और फल बाग फसल प्रबंधन है, तो उससे रिलेटेड जो हमारे पास एक्सपर्ट है वो आप लोगों के ही सोलापुर से है, लेकिन वो पंढरपुर में नहीं है, वो सोलापुर में है और वो डिजिटली
आपसे जुड़ रहे हैं और आपको बताने वाले हैं कुछ जो उद्यानिकी हॉर्टिकल्चर क्रॉप है उसके प्रबंधन के बारे में। डॉक्टर लाला साहब तांबाडे, हेड और सीनियर साइंटिस्ट कृषि विज्ञान केंद्र सोलापुर महाराष्ट्र से। तो सर का स्वागत करते हैं और सर आपको हॉर्टिकल्चर क्रॉप मैनेजमेंट के बारे में जानकारी देने वाले हैं। पुन्हा ते क्षेत्र वाढत आहे, कारण डाळिंबाचं जे काही उत्पादकता आहे आणि उत्पन्न आहे, आपण पाहतो की एकरी डाळिंबाचे 10-10, 12-12 लाख रुपयाचं उत्पन्न घेणारे शेतकरी आहे आणि कमी पाण्यामध्ये येणारे हे फळपीक आहे, कमी व्यवस्थापनामध्ये येणारे पीक आहे। पण आपण जर त्याच्या लागवडीमध्ये काही जर शास्त्रशुद्ध तत्व पाळली नाहीत, जसं लागवडीचं अंतर असेल, जातींचा वापर असेल आणि तेल्या रोग व्यवस्थापन असेल, शॉर्ट होलबोरचं किडीचं व्यवस्थापन असेल, मरीचं व्यवस्थापन असेल, ह्या 2-3 बाबीवर जर आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला डाळिंब लागवड ही संकटात येऊ शकते। आणि ते आपण सिद्ध बऱ्याच वेळा पाहिले। 2000ला ज्यावेळेस मर रोग आला त्यावेळेस तशीच परिस्थिती झाली। नंतर 2005-06 ला तेल्या रोगाचा आला, त्यावेळेस आपल्याला वाटलं आता डाळिंब संपेल। नंतर मागच्या 3-4 वर्षापासून आपण शॉर्ट होल बोररचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर डाळिंबामध्ये पाहतोय आणि त्याच्यामुळे सुद्धा काही अंशी क्षेत्र कमी झालं होतं। पण याच्यावर एकच गोष्ट मी आपल्याला सांगेन, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण या गोष्टीवर मात करायला पाहिजे। आपण पाहतोय की डाळिंबामध्ये हे जे फळपीक आहे हे 2 स्क्वेअर फुटामध्ये त्याच्या मुळाची जास्तीत जास्त संख्या असते। पहिल्या जो 1 स्क्वेअर फुटाचा एरिया आहे किंवा साधारणतः 30 सेंटीमीटरचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये 60% मुळं ही डाळिंबाची आपल्याला स्प्रेड झाली दिसतात आणि त्याच्या खालच्या थरामध्ये आपल्याला 40% मुळं स्प्रेड झाली दिसतात। यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येतं की आपण जे पाण्याचं क्षेत्र आहे, म्हणजे बऱ्याच वेळा लोक ठिबक सिंचन करताना डाळिंबाच्या खोडावर ड्रिपर येतात, डाळिंबाच्या खोडावर पाणी टाकलं जातं किंवा पाणी पडलं जातं। मग अशा वेळेस आपण जर प्रॉब्लेम आले तर मग विचार करतो की हे झालं कशाने। बऱ्याच वेळा मी असं पाहिलेलं आहे की ठिबक करून सुद्धा 120 लिटर पर्यंत डाळिंबाला पाणी देणारे शेतकरी आहेत। जर आपण 120 लिटर पाणी द्यायचं असेल डाळिंबाला, म्हणजे हायेस्ट ज्यावेळेस मे एप्रिल मध्ये त्याची गरज साधारणतः 30-35 लिटर असते, त्यावेळेस 120 लिटर पर्यंत पाणी दिलं मी काही बागा पाहिल्या आहेत। आणि मग त्या ठिकाणी मरीचा प्रादुर्भाव जास्त झालेला दिसतो, सिरटोसिस्टिस बुरशीचा प्रादुर्भाव तिथं खूप झालेला दिसतो, फ्युजेरियमचा प्रादुर्भाव खूप झालेला दिसतो आणि मरीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर डाळिंबावर लक्षात येतं। तर आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की डाळिंबामधील मर व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे, महत्त्वाचा घटक आहे। कारण मर ही न जाणारी आहे, कारण बुरशी ही न संपणारी आहे। आपण जीवाणू संपू शकेल काही कालावधीनंतर किंवा शॉर्ट होल बोरर सुद्धा काही कालावधीमध्ये आपल्याला मायनर पेस्ट म्हणून दिसेल, सुरुवातीला ती तशीच होती। पण मर जी आहे ती आपण जर ह्याचं पाण्याचं व्यवस्थापन केलं नाही तर ती आपल्याला तिच्यापासून नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। मी जे आपल्याला सांगत होतो की डाळिंबावर पाण्याचा वापर जो आहे तो सुद्धा आपण साधारणतः ज्यावेळेस आपण मृग बहार धरला, जूनचा महिना आहे, साधारणतः 8-9-10 लिटर पाण्याची गरज असते। नंतर पुढे जसं जाईल ते 12, 15, 16, 27, 28 लिटर पर्यंत प्रति झाड आपल्याला प्रतिदिन पाण्याची गरज वाढत जाते ज्यावेळेस पिकावर चांगल्या प्रकारची फळं असतात। तर डाळिंबावर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की मरीसाठी सुरुवातीपासून व्यवस्थापन करण्याची गरज आहे। त्यासाठी ज्यावेळेस हंगाम सुरू होतो त्यावेळेस झाडाच्या खोडाला साधारणतः 1-1.5 फुटापर्यंत बोर्डो पेस्ट लावणं गरजेचं आहे। नंतर आपण बघतोय की शॉर्ट होल बोरर सुद्धा त्याच्यामध्ये येत आहे। तर मरीच्या बाबतीत आपण पाहूया पहिल्यांदा, तर मर याच्यासाठी आपल्याला साधारणतः हंगाम बदल होताना बोर्डो पेस्टचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे। आणि मर याचं व्यवस्थापन करण्यासाठी, ह्या बुरशीचं व्यवस्थापन करण्यासाठी ट्रायकोडर्मा आणि पॅसिलोमायसिसचा वापर, साधारणतः ट्रायको प्लस नावाचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हे जैविक बुरशीनाशक विकसित केलेलं आहे आणि त्याचं साधारणतः 2.5 ते 3 किलो आपण जर 10 किलो फ्रेश शेणामध्ये आणि 2 लिटर गोमूत्र त्याच्यामध्ये फर्मंट करून जर 7 दिवस ठेवलं आपण आणि ते आपण जर प्रत्येक डाळिंबाला अर्धा लिटर त्याचं ड्रेंचिंग दिलं आणि नंतर त्याच्यावर आपण ड्रिपच्या सहाय्याने पाणी दिलं तर त्याच्यामधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे मर जे भविष्यामध्ये येणार आहे त्याचं जैविकरित्या आपल्याला व्यवस्थापन करणं शक्य होईल। जर आपल्याकडे मर दिसायला लागलेली आहे झाडावर, आपल्याला त्याचं प्रादुर्भाव असेल तर कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याप्रमाणे आपण जर ड्रेंचिंग दिली तर मरीचा आपण व्यवस्थित बंदोबस्त करू शकतो। म्हणून माझी अशी विनंती आहे शेतकरी बांधवांना की मरीचं व्यवस्थापन, हा जो मर रोग आहे तो अतिशय घातक आहे, जरी सुप्त अवस्थेत राहिला तरी पुन्हा तो वाढू शकतो। म्हणून मला आपल्याला सांगायचं याचं व्यवस्थापन आपण करायला पाहिजे। दुसरी, डाळिंबामध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो आणि तेल्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी 2 गोष्टीला मी जास्त प्राधान्य देईल की डाळिंबाची हेल्थ जी आहे, डाळिंबाचं जे न्यूट्रिशन आहे, डाळिंबाला जे आपण वेगवेगळे अन्न घटक देणार आहे 16 अन्न घटक,
याचं जे प्रमाण आहे, याचं जे टाइम आहे, याचं जी वेळ आहे, याचं जे ठिकाण आहे, ज्याला आपण टाइम, क्वांटिटी आणि प्लेस, या गोष्टी खत व्यवस्थापनामध्ये खूप महत्वाच्या आहेत आणि ते आपण विशेषतः डाळिंबाला त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आपण पाहतो की साधारणपणे आपण डाळिंबाच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो की बहार धरल्यानंतर साधारणतः जे काही डाळिंबाचं पूर्ण वाढलेलं झाड आहे, तर त्या पूर्ण वाढलेल्या झाडाला आपण घेतलं पाहिजे की ताण सोडल्यानंतर साधारणतः सिंगल सुपर फॉस्फेट 1 किलो मध्ये आणि पोटॅशियम सल्फेट 250 ग्रॅम आणि बोरॅक्स साधारणतः 25 ग्रॅम आणि निंबोळी पेंट 1 किलो द्यायला हरकत नाही. आणि गांडूळ खत जर उपलब्ध झालं तर साधारणतः 2 किलो प्रति झाडाला आपण ते द्यायला पाहिजे. आम्ही विशेषतः पापरी गावामध्ये याचा प्रयोग केला होता. निंबोळी पेंटचा वापर 1 किलो, अर्धा ते 1 किलो प्रति झाड आणि 2 ते 3 किलो गांडूळ खत दिल्यामुळं त्याची जी काही एका झाडावरून उत्पादकता होती, ज्या ठिकाणी ह्या गोष्टी दिल्यात त्या ठिकाणी 32 ते 35 किलो उत्पादन मिळालं आणि ज्या ठिकाणी या दोन गोष्टीचा अंतर्भाव केलेला नाही या ठिकाणी 28 किलो प्रति झाडाचं उत्पादन मिळालं. यावरून आपल्या असं लक्षात येतं की निंबोळी पेंट असेल, गांडूळ खताचा वापर याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपली उत्पादकता तर वाढते पण दर्जा सुद्धा वाढलेला आम्हाला दिसला. मग या गोष्टीवरून आपण पाहतोय की डाळिंबाला या खताच्या डोस मध्ये याचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की नंतर फुलधारणा होत असताना साधारणतः 1 पाऊण किलो 19-19चा वापर आपण केला पाहिजे आणि अमोनियम सल्फेट 250 ग्रॅम याचं दिलं पाहिजे. आता हे सगळं करत असताना नंतर फळधारणेनंतर 1 किलो DAPचा वापर आपण केला पाहिजे आणि नंतर फळे पक्व होताना सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर आपण 1 किलो प्रति झाड प्रमाणे केला पाहिजे. आता पण जग कसं आलंय की फर्टिगेशनचं जग आहे आणि फर्टिगेशनच्या जगामध्ये वॉटर सोल्युबलच्या खताचा वापर आता वाढतो आहे आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिले 15 दिवस फर्टिगेशनच्या माध्यमातून आपण जर चालायचं असेल तर 12-61-0 हे साधारणतः 2 किलो 1 दिवसाआड आपण साधारणतः 300 झाडं आपण गृहीत धरू एकरामध्ये, त्याला ते सोडलं पाहिजे. नंतर 16 दिवस ते 30 दिवस याच्यामध्ये 12 त्याला आपण 12-42-12 हे खत आपण सोडलं पाहिजे किंवा 19-19-19 याचाही आपण वापर करतो कॉम्बिनेशन माध्यमातून. नंतर आपण पहिला जो महिना आहे ते दुसरा महिना म्हणजे साधारणतः 31 दिवस ते 60 दिवस पर्यंत 19-19 प्रत्येकी 1 किलो आणि युरिया 1 दिवसाआड हे पण आपण दिलं पाहिजे 1 किलो प्रति प्रमाण फर्टिगेशनच्या माध्यमातून. नंतर 61 दिवस ते 90 दिवस साधारणतः आपण विचार केला तर याच्यामध्ये सुद्धा 15-15-30 हे जे खत आहे याचा वापर आपण प्रत्येकी 4 किलो प्रमाणे दिला पाहिजे आणि युरिया 1 किलो प्रति 1 दिवसाआड आपण त्याला वापरला पाहिजे. नंतर ज्या वेळेस समजा आता फळांची वाढ चालू असते त्या फळाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 052-34चा वापर आपण साधारणतः 1.5 किलो आणि 1 दिवसाआड 1 किलो हे कॅल्शियम नायट्रेट हे आपण जर दिलं तर ही क्वालिटीसाठी आपल्याला चांगलं सरू शकतं. आणि ज्यावेळेस फळं पक्व होण्याच्या अवस्थेत असतात त्यावेळेस 0050 2 किलो 1 दिवसाआड आपण जर दिलं आणि पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेटचा वापर आपण जर केला तर या माध्यमातून आपल्याला फर्टिगेशनच्या माध्यमातून डाळिंबाचं व्यवस्थापन चांगलं होऊ शकतं. दुसरं शॉर्ट होल बोरर आपल्याकडे जी कीड आहे डाळिंबावरील त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र जे आहे त्यांनी शिफारस केली आहे इमामेक्टिन बेन्झोएट 2 ग्रॅम आणि प्रोपेगोनाझोल 2 मिली प्रति लिटर पाण्यातून आपण जर ड्रेंचिंग केली तर पहिली ड्रेंचिंग आपण म्हणू शकतो आणि दुसऱ्या ड्रेंचिंगच्या वेळेस आपण इमामेक्टिन बेन्झोएट 2 ग्रॅम आणि 22 1 ग्रॅम या माध्यमातून जर आपण ड्रेंचिंग केल्या तर आपल्याला ते जे शॉर्ट होल बोरर आहे ह्याचं व्यवस्थापन करणं होईल. तर आपण दर्जेदार डाळिंब काढण्यासाठी हे रोग आणि किडीचं व्यवस्थापन बरोबरच लागवड तंत्रज्ञान जर सुधारलं तर निश्चित आपल्याला डाळिंबाचं निर्यातक्षम उत्पादन काढणं शक्य आहे. डाळिंबामध्ये प्री कुलिंग युनिट होण्याची गरज आहे, कोल्ड चेन आपल्याकडे डेव्हलप होण्याची गरज आहे आणि भविष्यामध्ये डाळिंबाचं हब म्हणून सोलापूर जिल्हा हा पुढे येणार आहे. तर याही बाबतीत माझी विनंती शेतकऱ्यांना की सुधारित तंत्रज्ञान जे आपण सांगितलेलं आहे त्याचा आपण निश्चित वापर करायला पाहिजे. दुसरं महत्वाचं पीक, कारण वेळ कमी आहे, मला 20 मिनिटात ते संपायचं आहे, त्यामुळे एक विषयाला डाळिंबालाच मी दीड तास बोलू शकेल, पण मला आपल्याला हे 2 महत्वाचे जे फळपीक आहेत ही 20 मिनिटात सांगायचे. त्यामुळे मी आता ह्या डाळिंबाचं जे माहिती होती त्याच्यावरून पुरे करून आता मी केळीच्या या विषयाकडे जाईल. तर मला वाटतं की डाळिंबाचं अशा पद्धतीने आपण व्यवस्थापन केलं तर निश्चित चांगलं उत्पादन मिळू शकतं. नंतर आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये आता बघतो की ऊसाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात होतं. 2-2.5 लाख हेक्टर एवढं ऊसाचं क्षेत्र होतं. ऊसाला भाव मिळाला झाला म्हणून डाळिंबाचं जे ऊसाचं जे क्षेत्र आहे ते बऱ्याच अंशी आता केळीच्या कडे वळत आहे.
आणि विशेषतः कंदर आणि करमाळ्याचा जो बेल्ट आहे, विशेषतः पंढरपूर साईड आपण जिथं हा कार्यक्रम आहे त्या परिसरामध्ये असेल, आमच्या अक्कलकोटमध्ये असेल, तर या सगळ्या परिसरामध्ये केळीचं क्षेत्र वाढत आहे. कारण जिथं जिथं ऊस होता, ऊसाला भाव योग्य न मिळाल्यामुळं लोक केळीकडे ओढत आहेत. आणि आनंदाची बाब एक आहे आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत, जे केळीचं उत्पादन घेत आहेत शेतकरी हे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन घेत आहेत. विशेषतः G9 सारख्या जातीचा वापर आपले जवळपास 90% शेतकरी त्या जातीचा वापर करत आहेत. दुसरी गोष्ट, भोदावर केळीची लागवड ते करतायत आणि लागवड सुद्धा आपण बघतोय की बऱ्याच जोडवळी पद्धतीने लागवड करतायत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः 3 फूट 2 ओळीतलं मोठा अंतर ठेवतायत. नंतर 2 ज्याला आपण म्हणतो की जोडवळीमधलं जे अंतर आहे तेही साधारण 7 फूट 8 फुटापर्यंत ठेवतात. 8, 4 आणि 3 अशा पद्धतीने ते लागवड करतात. आणि साधारणतः आपण बघतो की 4,500च्या आसपास 44 झाडं ही प्रति एकरी आपल्याला ती लागवड केलेली दिसतात. म्हणजे केळीची लागवड सुद्धा आपल्याकडे चांगल्या पद्धतीने व्हायला लागली आहे. आणि ठिबकचा वापर, माझ्या माहितीप्रमाणे केळी उत्पादक हे जवळपास 70-80% केळी उत्पादक जे आहेत ते ठिबकवर वळलेले आहेत. आणि माझी त्यांना विनंती आहे की विशेषतः ठिबक सिंचनाचा जर वापर आपण केला तर जवळपास 60-62% पाण्याची आपण बचत करू शकतो आणि उत्पादन 18 ते 20% वाढवू शकतो. पण ते डाळिंब असो किंवा केळी असो, कारण पाणी व्यवस्थापन ही खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. जर झाडाला ज्यावेळेस जास्त पाणी झालेलं असेल, पाणी तिथं थांबलेलं असेल, त्याही वेळेस ती झाडाची मुळं इनॅक्टिव्ह राहणार आहेत, ते काम करणार नाहीत. आणि ज्या वेळेस त्या पिकाच्या मुळाच्या कक्षेमध्ये भेगा पडलेल्या असणार आहेत, वॉटर शॉर्टेज असणार आहे, त्याही वेळेस ती जे मुळं आहेत ती काम करणार नाहीत. म्हणजे वापसा परिस्थितीमध्ये ती मुळं जास्त काम करतात. आणि मग याही पिकामध्ये वापसा परिस्थिती आपल्याला जास्तीत जास्त दिवस कशी ठेवता येईल यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापनाचं तंत्र समजून घेण्याची गरज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, कारण त्याच्या फर्टिगेशनचं पुढे जाण्याच्या पूर्वी मी आपल्याला एक सांगतो की फर्टिगेशनचं तंत्रज्ञान आता बरेच शेतकरी वापरत आहेत. म्हणजे वॉटर सोल्युबलचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तर त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल खत देताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली मोटर चालू झाली की वॉटर सोल्युबल चालू आणि मोटर बंद झाली की वॉटर सोल्युबल बंद, असं करणं चुकीचं आहे. पहिल्यांदा आपण जर वॉटर सोल्युबलचा वापर करायचा असेल, ज्याला आपण म्हणतो की पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर करायचा असेल, तर पहिली 15-20 मिनिटं आपल्याला ठिबक चालू करावं लागलेलं आहे. नंतर 20 मिनिटांनी आपल्याला जे काही खत मिश्रित पाणी आहे त्याला वॉटर सोल्युबलचा वापर आपण केला आहे ते सोडलं पाहिजे तासभर. आणि त्याच्यानंतर तर ज्यावेळेस आपल्याला ठिबकचा कालावधी आपल्या लक्षात आला की आता 2 तासच द्यायचं आहे, तर पहिला अर्धा तास पाणी सोडायचं, तासभर पुन्हा हे वॉटर सोल्युबल सोडायचे आणि शेवटचा अर्धा तास पुन्हा पाणी सोडायचं. अशा पद्धतीनं आपण जर केलं तर खताचा जो वापर आहे तो वाढण्यास मदत होईल. ज्याला आपण म्हणतो की न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी, म्हणजे खताची कार्यक्षमता वाढण्यासाठी खूप महत्वाचं ठरेल. आणि हे वॉटर सोल्युबलच आपण का वापरा म्हणतो पुन्हा याचं कारण असं आहे की नत्राचं जर उदाहरण घेतलं आपण, जर पारंपरिक पद्धतीनं नत्र दिलं तर ते नत्र आपल्याला 30% 40% पण मिळत नाही. आणि त्याच्या उलट जर वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून आपण नत्र दिलं तर ते आपल्याला 90-92% पर्यंत त्याची उपलब्ध होते. स्फुरदच्या बाबतीत पण तसंच आहे. जर आपण स्फुरद हे पारंपरिक पद्धतीनं खतामधून दिला तर त्याची जी काही यूज आहे त्याचा उपयोग आहे 30-32% पुढे जात नाही. आणि जर आपण फर्टिगेशनच्या माध्यमातून हे स्फुरद दिलं तर त्याची उपलब्धता आपल्या 70% पर्यंत 80% पर्यंत नेता येते. म्हणून हे वॉटर सोल्युबलचा वापर हा करणं गरजेचं आहे. आणि केळीच्या बाबतीत पण मी आपल्याला सांगेन की जे मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य, डाळिंब असो केळी असो, या सूक्ष्म अन्नद्रव्याचा खूप मोठा रोल आहे. आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये ही दोन्ही पिकं आहेत, याच्यामध्ये झिंकचा वापर करणं क्रमप्राप्त आहे, कॅल्शियमचा वापर करणं क्रमप्राप्त आहे, लोहाचा वापर करणं क्रमप्राप्त आहे. कारण ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस 10 पटीनं झिंक झाड शोषून घेतं जास्त मोठ्या प्रमाणावर. आणि ज्यावेळेस टेम्परेचर 35च्या पुढे गेलेलं असतं त्यावेळेस त्याचं शोषण जास्त मोठ्या प्रमाणावर चालू असतं. आणि मग झाडावर डिफिशियन्सी दिसायला लागतात, लोहाची डिफिशियन्सी दिसायला लागली, झिंकच्या डिफिशियन्सी दिसायला लागतात. झिंकच्या बाबतीत तर मी आपल्याला सांगेल की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी झिंक असणारा दुसऱ्या नंबरचा जिल्हा आपला आहे. धुळे 1 नंबरला आहे आणि सोलापूर 2 नंबरला आहे. त्यामुळे झिंक सल्फेटचा वापर या दोन्ही पिकामध्ये करणं आपल्याला आवश्यक आहे. साधारणतः एकरी 7 ते 10 किलो आपण झिंक सल्फेट वापरणं गरजेचं आहे. तर या बाबीबरोबरच केळीमध्ये आपण पाहतोय की केळीची उत्पादकता जर वाढवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं पोटॅशचं व्यवस्थापन हे केळीसाठी सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. ज्यांना पोटॅश व्यवस्थापन जमलं, पाणी व्यवस्थापन जमलं, त्यांनी केळीची दर्जा जो आहे, केळीची प्रत जी आहे ती चांगली आल्याशिवाय राहणार नाही. केळीच्या बाबतीत फर्टिगेशनच मी आपल्याला डायरेक्ट सांगेल, कारण बेसल डोस आपण जरी म्हटलं की साधारणतः 280 ग्रॅम नत्र, 60 ग्रॅम स्फुरद आणि 280 ग्रॅम 300 ग्रॅम पालाश हे
बेसल डोस पारंपरिक खताच्या माध्यमातून आपण देतो, पण फर्टिगेशनच्या माध्यमातून आपल्याला जर खतं द्यायची म्हणलं तर हा जो बेसल डोस आहे याची पूर्तता आपल्याला करण्याची गरज आहे. आणि याची पूर्तता आपल्याला जर करायची असेल तर 2-3 गोष्टीवर आपल्याला भर देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फर्टिगेशनच्या माध्यमातून त्याचं खत व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. आता रोप लागवडीपासून ते साधारणतः पहिले 65 दिवसापर्यंत आपल्याला युरिया आणि 1261-0 आणि 0052 याचा वापर करणं गरजेचं आहे. विशेषतः आपण जर विचार केला गेला तर एकूण खते किती वापरायची आणि 1000 झाडासाठी दर 4थ्या दिवशी हा खताचा डोस आपण लक्षात घ्यायला पाहिजे. साधारणतः युरियाचा वापर हा आपण 4.25 किलो हा दर 1000 झाडाला आपल्याला दर 4थ्या दिवसाला वापरायचा आहे. पहिले 65 दिवस म्हणजे पहिले 2 महिने. नंतर 1261-0चा वापर हा 3 किलो आपल्याला प्रति 4थ्या दिवशी करायचा आहे आणि 0052 याचा वापर आपल्याला 5 किलो करायचा आहे. नंतर ज्यावेळेस झाडाचं वय वाढेल साधारणतः 2 महिन्यापासून ते साधारणतः 4 महिन्यापर्यंत झाडाला आपल्याला जर युरियाचं प्रमाण पुन्हा आपल्याला 6 किलो वाढवायचं आहे, म्हणजे युरिया आपल्याला 6 किलो द्यायचं आहे प्रति 1000 झाडासाठी फर्टिगेशनच्या माध्यमातून आणि 1261-0 हे 2 किलो द्यायचं आहे आणि 0052 किंवा 0050 हे 5 किलो द्यायचं आहे. नंतर साधारणतः 135 दिवस ते 165 दिवसापर्यंत युरिया आपल्याला 6.5 किलो द्यायचा आहे आणि 0052 किंवा 0050 हे 6 किलो द्यायचं आहे. आणि नंतर 165 दिवसापासून साधारणतः 315 दिवसापर्यंत आपल्याला जो फर्टिगेशनच्या माध्यमातून खताचा डोस द्यायचा आहे तो साधारणतः 3 किलो युरिया, म्हणजे त्या अवस्थेत युरियाची गरज कमी असते आणि पोटॅशची गरज जास्त असते, त्यामुळे 0050 हे 6 किलो आपल्याला प्रति 1000 झाडासाठी प्रति 4थ्या दिवशी आपल्या फर्टिगेशनच्या माध्यमातून सोडायचं आहे. त्याचबरोबर मी आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर जो आहे त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फेरस सल्फेटचा वापर, कॉपर सल्फेटचा वापर, बोरॅक्सचा वापर आणि नंतर मॅग्नेशियमचा वापर याही गोष्टी आपल्याला फेरस सल्फेट, झिंक सल्फेट आणि बोरॅक्स या माध्यमातून आपल्याला प्रत्येकी 20 ते 25 ग्रॅम प्रति झाडी या प्रमाणात आपल्याला वापर करायचा आहे. तर या गोष्टीमधून आपण एक गोष्ट शिकू शकेल की सूक्ष्म अन्नद्रव्य बरोबरच मुख्य अन्नद्रव्य बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. विशेषतः गंधकाचा वापर पण जर आपण जर सिंगल सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात स्फुरत दिलं तर गंधक पुन्हा वेगळा वापरायची गरज नाही. पण आपण जर या कॉम्बिनेशनच्या स्वरूपात दिलं, मिक्स फर्टिलायझरच्या स्वरूपात दिलं तर आपल्याला गंधक सुद्धा साधारणतः एकरी 12 ते 15 किलो आपण वापरणं गरजेचं आहे. या माध्यमातून आपल्या एक गोष्ट अभिप्रेत होती की खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे केळीसाठी खूप गरजेचं आहे. कारण केळी उत्पादकता ही आपल्याला वाढवायची असेल तर या बाबीवर भर द्यायला पाहिजे. मला वाटतं की आपण या 2 जी फळपीक आहेत याच्यावर विशेषतः कॉन्सन्ट्रेट करावं. त्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पेरूची लागवड वाढत आहे, पण पेरूवर काही संकट येत आहेत. जर त्याच्यामध्ये किडीचा मोठा प्रादुर्भाव यावर्षी आला, त्याची उत्पादकतेवर परिणाम झाला. नंतर आमच्याकडे आंब्याचं क्षेत्र वाढत आहे, केशर आंब्याचं क्षेत्र खूप वाढत आहे. हाय डेन्सिटी प्लांटेशनच्या माध्यमातून एकरी 15-16 टनापासून काही 35-35 टनापर्यंत शेतकरी उत्पादन घ्यायला लागले आहेत आणि केवळ 3ऱ्या वर्षापासून त्याची उत्पादकता वाढत आहे आणि त्यालाही बाजारपेठ चांगला मिळत आहे. आंब्याचं क्षेत्र आमच्याकडे वाढत आहे, आंब्याची लागवड वाढत आहे. आंब्यासाठी तुम्ही केशर जातीचा आपल्याकडे वापर करू शकता किंवा सोनपरी नावाची नवीन जात आलेली आहे ज्याची उत्पादकता पण चांगली आहे आणि आपल्याकडे पण चांगली येते आहे आणि त्याला बाजारपेठ चांगली मिळत आहे. या सगळ्या बाबीचा अंतर्भाव करत गेलो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंब असेल, केळी असेल, आंबा असेल आणि काही नाविन्यपूर्ण शेतकरी आता काही विशेषतः ड्रॅगन फ्रूट सारख्या फळाचाही लागवड करत आहे. त्याचेही 100 रुपयापर्यंत भाव त्याला मिळत आहे. या सगळ्याचा विचार करायला गेला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ही कमी पाण्यावर येणारी फळपिकं करण्यासाठी खूप मोठा वाव आहे आणि शेतकरी बांधवांनी याकडे वळावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. संयोजकांनी आज मला इथं आपल्याशी हितगुज साधण्याची संधी निर्माण करून दिली तर ते संयोजकाचा विशेषतः अनुषा मॅडम ज्या आहेत त्यांचा मी विशेषतः आभारी आहे की ज्यांनी ही संधी मला आपल्याशी हितगुज साधण्याची उपलब्ध करून दिली. प्रत्यक्ष येण्याचा माझा निश्चित प्रयत्न होता, पण काही कार्यव्यस्ततेमुळं मी आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून भेटत आहे. पुन्हा एकदा आपल्याला काही अडचण असतील तर माझा फोन नंबर मी तुम्हाला निश्चित देईन. आपण सर्वांचा धन्यवाद आहे, आभारी आहे. थैंक यू वेरी मच. बहुत बहुत धन्यवाद सर. किसी कारण सर नहीं आ पाए प्रोग्राम में तो इन्होंने ऑनलाइन
जुड़े। ये हमने भी सोचा कि क्यों ना डिजिटल का हम फ़ायदा उठाएं और जो यहाँ नहीं है उनके द्वारा जो जानकारी है वो आप तक पहुँचाएं। तो हम कार्यक्रम के आखिरी पड़ाव पे आते हैं और हमारे आखिरी स्पीकर को बुलाते हैं। तो हमारे भी सूर्यकांत मोरे सर है, TAO पंढरपूर सोलापूर से। सर आपको योजनाओं के बारे में जानकारी देने वाले हैं। आज पंढरपूर तालुक्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आलं होतं। आज आपले शास्त्रज्ञ तांबाडे साहेब मॅडमने आपल्याला ऊसाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे। फक्त मी आता थोडक्यात आपल्याला आमच्या कृषी विभागामार्फत ज्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्याबद्दल माहिती देतो। आपली पहिली योजना आहे की कृषी यांत्रिकीकरण, ज्या योजनेमधून आपण शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, विविध अवजारे आणि पॉवर टिलर देतो। ट्रॅक्टर या योजनेमध्ये आपल्याला किमान 1 लाख आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये अनुदान देतो। पॉवर टिलरसाठी आपल्याला 50,000 ते 75,000 पर्यंत अनुदान मिळतं। आणि सुरुवातीला मी हे सांगतो की शासनाच्या आता सर्व योजना ह्या MahaDBT वरती ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून मिळतात। कुठल्याही यात वशिलेबाजी चालत नाही किंवा कुणाचं मोठा शेतकरी लहान शेतकरी हे काही विषय नाही। सर्वांनी MahaDBT वरती ऑनलाईन अर्ज भरायचं। पूर्ण महाराष्ट्र राज्याची लॉटरी एकाच वेळेला होते आणि सर्वांची निवड ऑनलाईन पद्धतीने होते। तसेच दुसरी आपली आहे सिंचन सुविधा आहे, म्हणजे याच्यामध्ये शेततळे आहे, ठिबक सिंचन आहे, शेततळ्याचं अस्तरीकरण आहे, PVC पाईप। तर शेततळ्यासाठी आपल्याला 75,000 रुपयेपर्यंत अनुदान आहे। तसेच शेततळ्यामध्ये पेपर अस्तरीकरणासाठी पण 75,000 रुपये अनुदान आहे। ठिबक सिंचन योजना आणि तुषार सिंचन, ठिबक सिंचनसाठी आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80% अनुदान आहे आणि जे 5 एकराच्या वरचे शेतकरी आहेत त्यांना 75% अनुदान आहे। पंढरपूर तालुका हा फलोत्पादनासाठी ओळखला जातो। तर फलोत्पादनासाठी आपल्याला शासनाच्या 2 महत्त्वाच्या योजना आहेत। महात्मा गांधी रोजगार हमी योजना, ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र 5 एकराच्या आतमध्ये आहे त्यांना ग्रामपंचायत मार्फत जॉब कार्ड इश्यू केलं जातं, त्यांच्यासाठी रोजगार हमी योजनेमधून फळबाग लागवड करण्यात येते। तर फळबाग लागवडच्या ज्या 2 योजना आहेत त्या दोन्ही योजनेला 100% अनुदान आहे। आणि दुसरी योजना आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 5 एकराच्या वरती जमीन आहे, ज्यांना रोजगार हमीमधून लाभ घेता येत नाही, अशा लाभार्थींनी MahaDBT वरती भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून अर्ज करू शकता। तसेच आपले एकात्मिक फलोत्पादन जी योजना आहे त्याच्यामधून ड्रॅगन फ्रूट, आपल्या आता पंढरपूर तालुक्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढत आहे। ड्रॅगन फ्रूटसाठी आपल्याला हेक्टरी 1,60,000 रुपये अनुदान मिळते। तसेच प्रक्रिया उद्योगमध्ये आता प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग म्हणून एक योजना आहे, जे कृषीवर काढणी पश्चात आपण जी प्रक्रिया करतो किंवा कृषीवर हार्वेस्टिंग नंतर जे आधारित उद्योग आहे याच्यामध्ये आपल्याला विविध 80-85 प्रकारचे लघु उद्योग करता येतात। याच्यामध्ये 35% किंवा जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत अनुदान मिळते। जर हे 85 कुठले उद्योग आहेत याची माहिती असेल तर आपण आपल्या गावच्या कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी ऑफिसशी संपर्क करून ते माहिती घेऊ शकता। तसंच शेतीमध्ये काम करताना किंवा शेतकऱ्यांना काही वेळेला अपघात होतो, अपघाती मृत्यू होतो किंवा काही वेळेला एक हात पाय एखादा अवयव कायमचा इजा होते, तर अशासाठी आपली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आहे। जर शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने अपघाती मृत्यू झाला, तो हायवे ॲक्सिडेंट वगैरे असेल तरीही चालतो, तर अशा शेतकऱ्याच्या वारसांना 2 लाख रुपये शासन अनुदान देतं। आणि जर एक अवयव निकामी झाला असेल, 40%च्या वरती त्याचं नुकसान झालं असेल, तर अशा शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान मिळतं। आता कालच आपला प्रधानमंत्री यांच्या हस्ते 19व्या PM किसान हप्त्याचं वाटप झालं। बरेच शेतकऱ्यांना काल 2,000 रुपये जमा झाले असतील। ज्या शेतकरी, आता याचे पात्रता अट सांगतो, ज्या शेतकऱ्यांना 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन होती ते शेतकरी या PM किसान सन्मान योजनेसाठी पात्र आहेत। आणि 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर वारसा हक्काने म्हणजे वडील किंवा आईच्या मृत्यूनंतर मुलांच्या नावाने जमीन झाली असेल तर ते पण शेतकरी यासाठी पात्र आहेत। तर अशा सर्वांना आपण 4 महिन्याला 2,000 रुपये असे वर्षातून 3 वेळा 2,000 रुपये PM किसान योजनेमधून जमा होतात। आणि तसेच राज्य सरकारची नमो किसान योजना आहे, या योजनेमध्ये पण सेम जे PM किसान योजनेला लाभार्थी आहेत तेच लाभार्थी या नमो किसान योजनेसाठी पण लाभार्थी आहेत। त्यामधून पण तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये मिळतात। तर जे शेतकरी यासाठी
पात्र आहेत पण तुम्हाला अजून पैसे मिळत नाही, त्यांनी आमच्या तालुका कृषी ऑफिसशी संपर्क करून तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यावं, जेणेकरून तुम्हाला वर्षाला केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे 12,000 रुपये अनुदान मिळेल. तर हे होत्या आमच्या कृषी विभागाच्या थोडक्यात योजना तुम्हाला सांगितल्या. अधिक सविस्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमच्या गावच्या कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी ऑफिसशी संपर्क करू शकता. आजचा हा मुख्य कार्यक्रम आहे आपल्या ऊस पिकासाठी. तर मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. ऊस लागवडीपासून काढणीपर्यंत शास्त्रज्ञांनी किंवा आपल्याला विविध मार्गदर्शन केलं, पण ऊसाचं नुसतं उत्पादन वाढवणं गरजेचं नाही, तर त्याच्यात सातत्य ठेवणं बी गरजेचं आहे. तुम्ही एकरी 80 टन 100 टन काढा, पण एक वर्ष 100 टन काढा, पुढच्या वर्षी 50-40 वर येऊ नये. कंटिन्यू तुम्हाला 80-90-100 टन दरवर्षी उत्पादन मिळालं पाहिजे. आता शेतीतून आपण एवढं ऊस काढतोय म्हणजे त्या शेताला आपण खायला पण तेवढं दिलं पाहिजे. आणि मागच्या 30-40 वर्षात रासायनिक खतांचा एवढा भडेमार वापर झालेला आहे की आपली जमीन आता मरायच्या स्टेजला गेलेली आहे. जर सुरुवातीला आपण 40 वर्षाच्या पूर्वीचा विचार केला तर आपण जैविक खताचा, सेंद्रिय खताचा भरपूर वापर होतो आणि त्याच्यात जोडीला रासायनिक खत वापरत होतो. आता उलट झालेलं आहे, आपण रासायनिक खत भरपूर वापरतो आणि मोजक्या स्वरूपात शेणखत किंवा गांडूळ खत वापरतो. तर असं न करता आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खत, शेणखत, गांडूळ खत याचा वापर करायचा आणि त्याला पूरक म्हणून रासायनिक खत थोडकं द्यायचं आहे. तर रासायनिक खताचा जास्त वापर झाल्यामुळे जमिनीतील जे जीवाणू आहेत ते जीवाणू पूर्ण नष्ट होत चाललेलं आहे. आपली जमीन आणि आपल्या जमिनीचा आत्मा असतो सेंद्रिय कर्ब. हा सेंद्रिय कर्ब आपला 0.30 ते 0.35 पर्यंत खाली आलेला आहे. तो किमान 1% तरी असावा. आणि तो सेंद्रिय कर्ब जर जमिनीत जास्त असेल तर जमिनीतल्या सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांना तो अन्न स्वरूपात मिळतो आणि जीवाणूंची संख्या वाढते. आणि हे जीवाणू पूर्ण सक्रिय असल्याशिवाय तुम्ही टाकलेल्या रासायनिक खतं पिकाला उपलब्ध होत नाहीत. तुम्ही कितीही क्वालिटीचे चांगल्या कंपनीचे ब्रँडेड खतं वापरा, जर जमिनीत सूक्ष्म जीवाणू नसतील त्या रासायनिक खतांचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं आता शेणखताचा वापर आपल्याकडे खूप कमी झालेला आहे. जनावरांची संख्या पहिल्यासारखी राहिलेली नाही. बऱ्याच शेतकरी जनावरं पाळत नाही. तर याला पर्याय आहे की आपण हिरवळीची खतं वापरू शकतो. हिरवळीच्या खतामध्ये आपल्याला मुख्यतः ताग आणि देंचा हे 2 पिकं आपण मे महिन्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ताग किंवा देंच्याची लागवड करायची आणि 45 दिवसांनी फुलोऱ्यात आल्यानंतर ते गाडायचं आणि ते गाडल्यानंतर पुन्हा 8 साली ऊसाची लागवड करायची. आणि तुम्हाला मी खात्री देतो की तुम्ही जर ताग देंच्या गाडला तर त्या वर्षी नक्कीच तुमचं एकरी उत्पादन 80 ते 100 टन जातं, 100% जातं. तर सर्व शेतकऱ्यांना मी आजच्या कार्यक्रमातून आवाहन करतो की बाबा आपण इथलं मार्गदर्शन फक्त ऐकून न घेता त्याचा जास्तीत जास्त आपल्या शेताचा अवलंब करावा आणि आपलं शेतीतून उत्पादन आहे ते सातत्यपूर्ण राखलं जावं यासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद सर. DSO सर 5 मिनट लेना चाहते हैं, वो आपको कुछ जानकारी देने वाले हैं. सर प्लीज़ आ जाइए स्टेज पे. ग्रीन TV आयोजित ऊस चर्चासत्रासाठी उपस्थित आणि ज्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित होतो आहे असे इफ्कोचे सर्व कंपनीचे पदाधिकारी आणि त्यांचे कर्मचारी, त्याचबरोबर ज्यांचा या कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचा सहभाग आहे असे न्यू हॉलंड कंपनीचे कर्मचारी आणि या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा उपस्थित राहिले असे सर्व पंढरपूर तालुक्यातील शेतकरी बंधूंनो, मित्र हो, मी आपली जास्त वेळ घेणार नाही. कारण मला काल मोरे साहेबाचा फोन आला की साहेब असा असा कार्यक्रम आहे, मला एक मीटिंग होती, पण ठीक आहे 400-500 शेतकऱ्याशी संवाद साधायला मिळतोय म्हणून मी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. ज्या सोलापूर जिल्ह्याचं आत्ताच तांबडे सरांनी आणि इतरांनी सांगितलं की जिल्हा काय आहे, माझ्या 20-22 वर्षाच्या कारकिर्दीत मला जिल्ह्यात प्रथमच सेवा करायची संधी मिळते आणि मी आपणास सांगतो की मीही ह्याच जिल्ह्यातला भूमिपुत्र आहे. आल्यानंतर 2 महिन्यात मला जाणवलं की आपला जिल्हा हा महाराष्ट्रातला सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा आहे, पण त्याचबरोबर सर्वात जास्त ऊसाचं क्षेत्र असून सर्वात जास्त कारखाने ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा.
दुसरा विषय आहे की फळबागेच्या बाबतीतही आपण डाळिंब असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, आता नवीन पेरू आहे, सीताफळ आहे आणि आंबा. फळबागेच्या क्षेत्रातही आपण राज्यात अव्वल आहे असं समजायला काय हरकत नाही. पण ह्या गोष्टी करत असताना आपण ज्या काही गोष्टी करतोय, कारण आपण दोन गोष्टी अनुभवतोय. जर ऊसाचा विचार केला तर आपल्याकडं 100 टन उत्पादन घेणारेही काही शेतकरी आहेत आणि 30 टन उत्पादन घेणारेही काही शेतकरी आहेत. जर आता मी विचारलं ह्या हॉलमध्ये 100 टन घेणारे किती आहेत, हात वर करा बरं जरा. उपस्थित हॉलमध्ये 100 टन उत्पादकता घेणारे शेतकरी एकरी किती आहेत? एकही नाही. आणि 30 टन घेणारे किती आहेत? म्हणजे आपल्याला 100 टनाचं 30 टनवाला 100 टनावर नेणं शक्य नसेल तर 30 टनवाला 70 टनावर नेण्याच्या दृष्टीनं ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या गोष्टीच्या अनुषंगानं जे काही प्रशिक्षणात मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन आपण सर्वांनी अनुकरण करावं, अवलंब करावा. पण शेतीत 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पाण्याचं नियोजन, पाण्याचं व्यवस्थापन. दुसरं खत व्यवस्थापन. कारण आपण आज आपल्याकडं वेळ टाईमपास करायला वेळ आहे, पण मी ह्या निमित्तानं आपलं आवर्जून एक सांगेन की प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतीसाठी एक दिवस दुसऱ्याच्या शेतावर गेलं पाहिजे. तो आपल्यापेक्षा वेगळं काय करतोय, आपण कुठं चुकतोय ह्याचं अनुकरण केलं तर आपल्याला शेतीत निश्चित चांगला मार्ग सापडेल, निश्चित चांगलं उत्पादन घेता येईल. मला वाटतं पुन्हा एकदा या ग्रीन TV च्या माध्यमातून असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित झाले पाहिजेत आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित झाले पाहिजे. आपल्याला जे काय सांगतायत, कारण आपण इथं फक्त शरीरानं बसलेलो आहोत. मगाशी मॅडमनी एक क्विज प्रश्न विचारला की सीमा का काय, सरांनी एक प्रश्न विचारला होता, सोमा का शिमो शिमो जे तुमचं हे आहे कीटकनाशक, त्यात कोणता घटक आहे आणि तो किती घटक आहे. जर तुम्हाला तेच सांगितलं असतं की ही कोरॅजिन आहे तर तुम्हाला सगळ्याला कळलं असतं. बाकी तुम्ही फक्त इथं बसलात, कुणीतरी तुम्हाला बोलवलं आहे, कृषी सहाय्यकानं बोलवलं आहे, चला म्हणलं आहे म्हणून आपण आलो आहे. असं न करता असे कार्यक्रम हे आपण इथून काहीतरी नवीन घेऊन जाण्याच्या उद्देशानं आपण असे कार्यक्रम अटेंड करावेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःचा विकास केला तर आपल्या गावाचा विकास होईल, गावाचा केला तर जिल्ह्याचा होईल आणि जिल्ह्याचा झाला तर राज्याचा झाला तर देशाचा होईल. म्हणून मला वाटतं आपण इथून पुढं आपल्या स्वतःच्या विकासासाठी महिन्यातून एक दिवस द्यावा एवढं आव्हान या चर्चासत्राच्या अनुषंगानं मी आपणाला करतो. पुन्हा एकदा संयोजकांनी आणि आमच्या कृषी विभागानं मला इथं बोलवलं आणि आपण ही 2.5 तास चाललेल्या कार्यक्रमासाठी न हालता उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद सर. मोरे सर आपको भी मैं ऊपर बुलाना चाहूँगी. सर लोग 2-3 सवाल पूछेंगे जो बताया है या स्कीम से रिलेटेड. आपको हाथ ऊपर करना है, जो भी सही जवाब देंगे उनको कुछ इनाम दिया जाएगा. तो आप लोगों के फायदे की बात है. सवाल जवाब लूँ या नहीं लूँ? ले लूँ? ठीक है सर. नमस्कार. आपण आता मगाशी मी जी योजना सांगल्या त्याबद्दल 2-3 प्रश्न विचारतो. आपल्याला आता PM किसान योजनेमध्ये वर्षाला एका शेतकऱ्याला किती रक्कम मिळते? आप जो सबसे पहले हाथ खड़ा करेंगे, मुझे दिख रहा है जी. बरोबर आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यामध्ये जर अपघाती मृत्यू झाला तर किती अनुदान मिळते? 2 लाख रुपए. आ जाइए स्टेज पे मैडम. PM किसान योजनेसाठी पात्र जमिनीची तारीख सांगायची आहे. कोणत्या दिनांकापूर्वी जमीन असेल तर त्यांना लाभ मिळतो?
2 नोव्हेंबर 2019. बरोबर आहे. या हम लोगों ने जो है आज के कार्यक्रम में गन्ना व अंगूर फल बाग फसल प्रबंधन व आधुनिक कृषि तकनीक पर चर्चा किया है और उम्मीद है कि आपके जो भी आज का प्रोग्राम है वो उपयोगी रहा है, कुछ जानकारी आप यहाँ से लेकर जा रहे हैं। तो ये कार्यक्रम हम महाराष्ट्र कृषि विभाग, पंढरपुर तालुका कृषि अधिकारी, आडिया फाउंडेशन, इफ्को एमसी और न्यू हॉलैंड के सहयोग से कर रहे हैं। आप इफ्को एमसी का टोल फ्री नंबर नोट कर सकते हैं 1800-309-3815, न्यू हॉलैंड का टोल फ्री नंबर 1800-419-0124 और ग्रीन टीवी का व्हाट्सएप नंबर 9953218363। तो फिलहाल के लिए आज के कार्यक्रम में बस इतना ही। अगर अभी तक आपने ग्रीन टीवी का यूट्यूब चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत सब्सक्राइब कर ले, बेल आइकन भी प्रेस कर ले। साथ ही में ग्रीन टीवी के फेसबुक पेज को लाइक व फॉलो करके इंस्टाग्राम और ट्विटर पर भी फॉलो कर सकते हैं। फिलहाल मुझे दीजिए इजाजत, आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिए ग्रीन टीवी। नमस्ते। देखिए ग्रीन टीवी यूट्यूब पर भी, बस सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।